तुम्ही 30 ते 32 स्टॉक कसे निवडता? बिकॉज प्रत्येक फंडमध्ये अराउंड 30 ते 40 स्टॉक्स असतात. ₹1 ₹2 होते ते आता गेलेत ₹100 वगैरे. आम्ही कुठल्याही स्टॉकला किंवा कुठल्याही सेक्टरला आम्ही कधी नाही म्हणत नाही. माणसाने आपल्या ताकदीवर फोकस करावा. हा ₹10 1,000 झाला पाहिजे. अशा स्टॉकमध्ये लावा जे ₹1 1,000 होतील. 2008 मध्ये जे स्टॉक्स किंवा सेक्टर खूप चांगले गेले असतील त्यातले बरेच सेक्टर कंपन्या बंद झाल्या. नेमकं पडणार काय आणि वाढणार काय. सो या केसमध्ये तुमची काय थॉट प्रोसेस असते? एंट्री कधी, एक्झिट कधी, कसं ठरवता? की तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही ज्या मार्केट पडतं तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट करता, ज्या मार्केट खूप वरती जातं तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट. जो प्रमोटर, आता परत त्याच्यावर येऊयात आपण, की प्रमोटर तो स्वतः घर भरण्यासाठी आलाय, कोणत्या सेक्टरकडे मी वळायला पाहिजे पैसे टाकण्यासाठी? आता हे मला कळालं की काय नाही केलं पाहिजे आणि कुठल्या सेक्टरपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे. न्यूज मॅटर करते का यामध्ये? न्यूज वगैरे बघायला पाहिजे, न्यूज पेपर वाचले पाहिजे. तो लास्ट ॲडवाईस काय द्याल माझ्या इन्व्हेस्टरसाठी सर? एकच ॲडवाईस आहे सगळ्यांना. सो आत्ताचं मार्केट गुरुदक्षिणा देण्यासारखं आहे का? वेलकम अमेय सर. आपल्यासोबत आहेत अमेय साठे साहेब, जे म्युच्युअल फंड AMC जी आपली टाटांची आहे तिथे ॲज अ फंड मॅनेजर ते वर्क करत आहेत. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती ते स्वतःच देतील, कोणते फंड्स ते मॅनेज करतायत, कशाप्रकारे ही प्रोसेस चालते, बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर ओव्हर टू अमेय सर. थोडंसं मला तुमच्याबद्दल माहिती द्या जेणेकरून ऑडियन्सलाही समजेल की आपण कोणासोबत इंटरॅक्ट करतो. पहिल्यांदा धन्यवाद तुम्ही मला या प्लॅटफॉर्म बोलवल्याबद्दल. थोडी ब्रीफ बॅकग्राऊंड माझ्याबद्दल. मला अराऊंड 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. गेले 9 वर्ष मी टाटा म्युच्युअल फंडमध्ये काम करतो आहे. मी MBA केलं आहे आणि CFA केलं आहे. जेव्हा मी टाटा जॉईन केलं, मी जॉईन केलं ॲज अ रिसर्च ॲनालिस्ट आणि ओव्हर लास्ट 8-9 वर्ष आता मी 3 फंड मॅनेज करतो. पहिला फंड आहे फ्लेक्झिकॅप फंड, त्याचा अराऊंड 3,000 करोड प्लस AUM आहे. दुसरा फंड आहे टाटा यंग सिटीजन्स फंड, जो चाइल्ड सोल्युशन ओरिएंटेड फंड आहे. त्याचा अराऊंड 350-370 करोड AUM आहे. आणि तिसरा फंड आहे जो सेक्टर फंड आहे, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. त्याचं AUM अराऊंड 2,200 करोड आहे सध्याच्या सिरीजमध्ये. ओके. सो टोटल 3 फंड तुम्ही ॲज अ फंड मॅनेजर एकटेच मॅनेज करताय. सो जर आपण 3 फंड मॅनेज करतोय तर तिघांची पण थीम वेगळी आहे. म्हणजे काय डिफरन्स असतो? फ्लेक्झिकॅप म्हणताय तुम्ही, चाइल्ड प्लॅन आहे प्लस बँकिंग फायनान्शियल्स. सो या तिन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तो फ्लेक्झिकॅप फंड, तुम्ही नावच फ्लेक्झिकॅप आहे, त्यामुळे फंड मॅनेजरकडे फुल फ्लेक्झिबिलिटी असते की तुम्ही कुठल्याही मार्केट कॅपच्या कंपनी त्याच्यामध्ये घेऊ शकता. आमचा यंग सिटीजन जो फंड आहे त्याचं पण ॲक्च्युली ओरिएंटेशन फ्लेक्झिकॅपसारखंच आहे. त्याच्यामध्ये मार्केट कॅपचं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे, पण तो आहे सोल्युशन ओरिएंटेड, त्यामुळे त्याच्यामध्ये 5 वर्षाचा लॉक इन आहे आणि तो फंडवरची इन्व्हेस्टमेंट मुलांच्या नावाने केली जाते आणि वयाच्या 18 वर्षापर्यंतच ती इन्व्हेस्टमेंट तो करू शकतो. त्याच्यानंतर तो फंड होल्ड करू शकतो, पण त्याला नवीन इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, रिडम्शन करू शकतो. म्हणजे मिनिमम एज किती पाहिजे? मिनिमम एज असं काही नसतं. जन्म झाल्या जन्म पण झाल्या झाल्या करू investment तो शकतो. करू शकतो. ॲब्सोल्युटली. ओके. पण पण 18 वर्षानंतर ऍड नाही करता येणार. 18 वर्षानंतर नवीन इन्व्हेस्टमेंट नाही करता येणार, पण आहे ते अमाऊंट आहे तशीच ते तो राहील करू शकतो. आणि ॲब्सोल्युटली ती ग्रो पण होत राहील ॲज पर बरोबर आहे. मार्केट व्हॅल्यू. बरोबर ओके. बरोबर आहे. हां. सो त्यामुळे यंग सिटीजनचं आम्ही जे स्ट्रक्चरिंग करतोय फंडचं ते खूप वेगळ्या पद्धतीने करतो, ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आणि फ्लेक्झिकॅप डायव्हर्सिफाईड फंड, नो कॅप, नो चॅलेंज ऑर नो प्रॉब्लेम विथ रिस्पेक्ट टू कुठलं मार्केट कॅप पाहिजे नाही पाहिजे. आणि आम्ही काय केलं, आम्ही तिन्ही फंडची एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवली आणि ती आम्ही फॉलो करतो. बँकिंग फंड सेक्टर फंड आहे, त्यामुळे त्याचे डायनॅमिक्स अँड त्याचे वर्किंग थोडं वेगळं आहे. आधी तुम्हाला मी आमच्या फ्लेक्झिकॅपबद्दल थोडं सांगतो. सो फ्लेक्झिकॅप फंड जो आम्ही आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, आम्ही 2 स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो. 2/3 आपलं जे AUM आहे ते आम्ही अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा त्याच्यामध्ये आम्ही मोर ऑफ अ टॉप डाऊन व्ह्यू घेतो, सेक्टर रोटेशन जे आपण म्हणतो, किंवा असे सेक्टर्स आम्ही आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो जे आयदर अंडर ओन्ड आहेत किंवा खूप अंडर परफॉर्म केलेत किंवा खूप अंडर व्हॅल्यूड आहेत. अशा सेक्टर्समध्ये आम्ही आमचं वेट खूप जास्त ठेवतो. आणि असे सेक्टर्स जे खूप जास्त आउट परफॉर्म केलेत किंवा खूप ओव्हर व्हॅल्यूड आहेत व्हॅल्युएशनवर किंवा खूप ओव्हर ओन्ड झालेत की सगळ्यांच्याच फंडमध्ये दिसायला लागलेत, असे स्टॉक्स किंवा असे सेक्टर्स आम्ही आमचे पोझिशन्स कमी करत जातो. परफेक्ट. सो हे 2/3 ऑफ द पोर्टफोलिओ आहे. आणि जो 1/3 ऑफ द पोर्टफोलिओ आहे तो आम्ही टॉप डाऊनच्या ऐवजी बॉटम अप ज्या आयडियाज असतात, ज्या इंडिव्हिज्युअल स्टॉक स्पेसिफिक किंवा एखादी छोटीशी थीम जी प्रॉब्ली सेक्टर वाईज तुम्ही घेऊ शकत नाही, अशामध्ये आम्ही फोकस करतो की आम्ही जे समज थीम किंवा तो स्टॉक आम्ही 5, 7, 8 वर्ष ओन केला आणि जर तो कंपाऊंड झाला, तो बेनिफिट आमच्या इन्व्हेस्टर्सना मिळेल. सो 2/3 टॉप डाऊन, 1/3 बॉटम अप, हे असं आमचं फ्लेक्झिकॅपचं ओरिएंटेशन आहे. ओके. आता यामध्ये सर मला विचारायचं असं आहे की याची थीम आपण कशी ठेवणार ना? मेजरली माझा जो क्राऊड आहे त्यांना इन्व्हेस्टमेंटबद्दल खूप इंटरेस्ट आहे की
कसं स्टॉक निवडायचे, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, टार्गेट आपण कसं लावू शकतो, स्टॉप लॉस आपण कसा लावू शकतो, हे ॲक्च्युअली म्युच्युअल फंड वर्क कसं होतं, असे अनेक प्रश्न आहेत. ते वन बाय वन मी तुम्हाला विचारत जाणारच आहे. पण हे जे स्टॉक्स तुम्ही म्हणताय, तुम्ही निवडता, हे कसे निवडता? म्हणजे तुम्हाला कसं कळतं? ॲब्सोल्यूट की ओव्हरऑल जर आपण बघितलं 5,000 स्टॉक्स वगैरे आहेत, तर मग नेमकं तुम्ही तुमच्या XYZ कुठल्याही फंडमध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात, की बँकिंग अँड फायनान्शियल्समध्ये टोटल किती स्टॉक्स आहेत? आत्ताच्या सुमारास टायमाला आमच्याकडे अराउंड 30-32 स्टॉक्स आहेत बँकिंग फंडमध्ये. टोटल जो पैसा आहे हा 30 ते 32 स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड आहे. मग एवढ्या सगळ्या स्टॉक्समधून तुम्ही 30 ते 32 स्टॉक कसे निवडता? नक्की. सो बँकिंग फंड घ्या किंवा फ्लेक्झी कॅप फंड घ्या, कुठेही घ्या, बिकॉज प्रत्येक फंडमध्ये अराउंड 30 ते 40 स्टॉक्स असतातच. तो एक स्टॉक सिलेक्शनची एक फिल्टरेशन प्रोसेस असते किंवा आम्ही त्याला म्हणतो एलिमिनेशन प्रोसेस. तर आपल्या लाईफमध्ये माहिती आहे की खराब काय आहे, बरोबर? चांगलं काय आहे थोडं डिफाईन करणं टफ पडतं, बरोबर? हा मनुष्य चांगला आहे, कसं काय चांगला आहे ते सांगता येत नाही. पण हा मनुष्य खराब आहे हे तुम्ही सांगू शकता, राईट? कधी चोरी करताना पकडला गेला आहे किंवा अजून काय त्याने केलं आहे असं लाईफमध्ये. सो आम्ही अशा कंपन्याज आहेत त्या आम्ही अवॉइड करतो, ज्याच्यात तुम्हाला क्लिअरली तुम्ही म्हणू शकता की याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. आता हे प्रॉब्लेम्स काय असतात? प्रॉब्लेम्स काही टाईपचे असू शकतात. कधी कधी प्रमोटरचा गव्हर्नन्सचा प्रॉब्लेम असतो, कधी बिझनेस फंडामेंटल्सवर प्रॉब्लेम असतो, की कधी व्हॅल्युएशन खूप ऑप्सिन लेवलला निघून जातं, तो पण प्रॉब्लेम असू शकतो. कारण शेवटी लोक खूप वेळा बिझनेसवर फोकस करतात, पण मी त्यांना एक सांगू शकतो, सांगायची माझी इच्छा आहे की चांगली इन्व्हेस्टमेंट आणि चांगली कंपनी या दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. ओके. तो जेव्हा तुम्हाला डिफरन्स कळेल तेव्हा आय थिंक ते एक मोठं एक रिअलायझेशन होईल लाईफमध्ये, की बेस्ट स्टॉक अँड बेस्ट इन्व्हेस्टमेंट कॅन बी टू डिफरंट थिंग्स, आपण जे म्हणतो. म्हणजे आमचं काम आहे की अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करा ज्या तुम्हाला रिझनेबल व्हॅल्युएशनला अवेलेबल आहेत आणि सॉलिड बिझनेसेस आहेत. हा एक आमचा एक नेहमी प्रयत्न असतो की असे स्टॉक्स आयडेंटिफाय करा की एक व्हॅल्युएशनची एक लक्ष्मण रेखा तुम्ही करा, ओके? आणि बिझनेस बघा. बिझनेस बघण्याकरता ऑब्व्हियसली खूप डिटेलमध्ये काम करावं लागतं. म्हणजे आम्ही प्रमोटर्सना तर भेटतो किंवा टॉप मॅनेजमेंटना तर भेटतो, बट बरेचसे आमचे चॅनल चेक्स असतात. प्रोडक्ट ॲनालिसिस असतो की ग्राउंड लेवलला जाऊन प्रोडक्ट ॲक्सेप्टन्स लेवल कशी आहे, कस्टमरचा काय फीडबॅक आहे, त्यांची सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे त्यांच्याबद्दल त्यांचा काय फीडबॅक आहे, डिस्ट्रीब्युटर्स त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत. बिकॉज एका कंपनीमध्ये खूप सारे अँगल्स असतात, बरोबर? एक फायनल प्रोडक्ट आपल्याला जे दिसतं ते दिसतं, पण त्याच्यामागे खूप सारे लेयर्स असतात. सो त्या प्रत्येक लेअरमध्ये जाऊन आम्हाला ॲक्च्युली काम करावं लागते, प्रत्येक लेअरशी जाऊन बोलावं लागतं. आणि हे वन टाईम नाही आहे, ही प्रोसेस कंटिन्युअस आहे. एव्हरी 3 मंथ्स 6 मंथ्स प्रोबॅबली आम्हाला प्रत्येक या आढावा घेत राहावा लागतो. त्याच्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याने त्यांचा रिझल्ट येतो. प्रत्येक कंपनीचे एक कॉन्फरन्स कॉल, रिझल्ट कॉल होतात, ॲन्युअल रिपोर्ट असतो, इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन्स असतात. तो ही सगळी इन्फॉर्मेशन आम्ही कंटिन्युअस बेसिसवर आम्ही ट्रॅक करत असतो. हो, कारण यातली एक जरी लेयर फेल झाला, तर ओव्हरऑल तुमची कंपनी फेल होणार आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट फेल होणार आहे. सो एवढ्या सगळ्या लेवलला ट्रॅक करावं लागतं. कारण आता रिटेलर जर तुम्ही बघितला ना, तर नॉर्मल इन्व्हेस्टर, आता जनता आपली जी व्हिडिओ बघते ती प्रत्येकाला वाटतं आता इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे. कारण आता ऑलरेडी बुल रन सुरूच आहे. बरोबर आहे. सो मी तुम्हाला सांगेन की जेवढं चांगल्या स्ट्रॉंग कंपन्या परफॉर्म करतायत, त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स खराब कंपन्यांचा आहे. म्हणजे तुम्ही डोळे झाकायचे, कुठल्याही कंपनीवर बोट ठेवायचं, त्या कंपनीने तुमचे पैसे वाढवलेत. सो कोविड नंतर जो अवेअरनेस आला आहे, की आता प्रत्येकाला वाटतं आहे आपणच भगवान आहे आणि मी जे बाय करेन ते चांगले रिटर्न देतं. इवन बरेच लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. काही लोकांनी डायरेक्ट स्टॉक पिक पण केलेत. मग कॉलर टाईट करून ते लोक म्हणतात की बघा, ही एवढी मोठी म्युच्युअल फंड कंपनी, यांच्यापेक्षा मी जास्त रिटर्न कमवतो आहे. याबद्दल तुमचा काय व्ह्यू आहे? म्हणजे जे आत्ता ज्या लोकांना वाटतंय की मार्केट एकदम इझी आहे, मला कोणाची गरज नाही आहे, म्हणजे चला अमेय साठे साहेब एवढे एक्सपिरियन्स्ड आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ते सांगतायत, पण त्यांच्यापेक्षा मी जास्त रिटर्न जनरेट केलेत का? तर काही असे स्टॉक्स आहेत, नावं पण आपण मी घेऊ शकतो ॲक्च्युली, तुम्ही बोलाल नाही बोलाल तो पार्ट वेगळा आहे. सुझलॉन वगैरे, येस बँक, जे ₹1 ₹2 होते ते आत्ता गेलेत ₹100 वगैरे. सो हा एक माइंडसेट आता बनत चालला आहे ना, की मी पेनी स्टॉक घेतले होते. बघा ना, ₹1 स्टॉक मी घेऊन ठेवतो आणि तो हळूहळू वाढत जाईल. ₹2 जरी झाला ना, चला जाऊ दे, ₹100 व्हायचं राहू दे, डबल झाले पैसे. हा एक माइंडसेट वाढत चालला आहे मार्केटमध्ये. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? किंवा तुम्ही का असे स्टॉक घेत नाही? नाही, आम्ही सगळे स्टॉक्स बघतो. ओके. आमची जी स्टाईल आहे ती आमची खूप प्रॅग्मॅटिक स्टाईल आहे. आम्ही कुठल्याही स्टॉकला किंवा कुठल्याही सेक्टरला आम्ही कधी नाही म्हणत नाही.
बरोबर. जर ते आमच्या इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीमध्ये फिट होत असेल, आमच्या व्हॅल्युएशन पॅरामीटरमध्ये बसत असेल, तर आम्ही घेतो स्टॉक्स. जे तर तुम्ही ज्या प्रकाराबद्दल बोललात, सो त्याच्यावर माझं असं मत आहे की आपलं जे मार्केट आहे, जे पण म्हणतो, ते सर्वात मोठा गुरु तो आहे आणि प्रत्येकाला गुरुदक्षिणा द्यावी लागते. ठीक आहे. गेल्या 4 वर्षात प्रॉब्ली गुरुदक्षिणा मार्केटने आपल्याकडून घेतली नसेल, पण कधी घेऊ शकता आणि ते काही आपल्याला सांगून येत नाही. त्यामुळे खूप महत्त्वाचं असतं की अशा वेळेला तुम्ही तुमचे तुमची जी यू स्टे ग्राउंडेड म्हणतो ना आपण, की करेक्ट तुम्ही आहे. रिअलिस्टिक राहायला पाहिजे लाईफमध्ये. बरोबर. आणि ती जबाबदारी आमच्यावर आहे, कारण आमच्याकडे बऱ्याच कोट्यावधी लोकांचं आहे, छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट जे आहे, सेव्हिंग ते आमच्याकडे आहेत. ते आमच्याकडे एक नैतिक जबाबदारी आहे की आम्ही जे काय काम करू ते आम्ही नीट काम करू. आणि अजून एक सांगतो, मार्केटमध्ये लोक नेहमी सक्सेस स्टोरीजच सांगतात, एकदम बरोबर. राईट. कोणी सांगत नाही की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे लूज केले. तर तुम्ही सेबीचा डेटा बघितला असेल, जे त्यांनी आता FNO ट्रेडिंगवर आता पब्लिश केला, ते बरोबर. सेबी आपले जे रेग्युलेटर आहेत तेच म्हणतायत की 90% लोकांनी पैसे घालवलेत. 99% लोक पैसे बनवत नाहीत. बरोबर. तर जर हा डेटा जर आपले रेग्युलेटर देत आहेत, तर त्याच्यापुढे मी काय बोलणार. अगदी बरोबर. सो ऑब्व्हियसली युफोरिक टाईम किंवा बुलरनमध्ये या सगळ्याची व्हॅल्यू प्रॉब्ली जास्त नसते. पण मला वाटतं की दिस इज द टाईम इन दी वेन ॲक्च्युली तुम्हाला या सगळ्याची व्हॅल्यू बघायला पाहिजे. कुठले बिझनेस आहेत जे कॅश फ्लो जनरेट करतात, कुठले बिझनेस आहेत जे व्हॅल्युएशन वाईज तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आहेत, अशा बिझनेसवर फोकस करा रादर दॅन थीम्स किंवा फॅन्सी त्याच्यावर काही अंडरलाईन कॅश फ्लो नाही आहे. ज्याला जास्त ग्लोरीफाय केलं जातं, कारण त्याला जाणून बुजून ग्लोरीफाय केलं जातं, असं माझं पण मत आहे. अननेसेसरी एखाद्या स्टॉकला जर ट्रेंडमध्ये ठेवलं जात आहे, तर कोण कोणाला कशासाठी कव्हर करेल ना. कारण प्रत्येक न्यूज पोर्टलवर जर तो स्टॉक दिसत असेल आणि फंडामेंटली जर गोष्टी चांगल्या नसतील, हेवी लॉसेस वगैरे घेत असेल आणि तरीसुद्धा त्याला ग्लोरीफाय केलं जातं, याचा अर्थ काहीतरी हिडन अजेंडा तिकडे राबवला जातो आहे. पण जेव्हा मी तुमचे स्टॉक बघितले, आता यामध्ये एक गोष्ट आहे, बऱ्याच लोकांना वाटतं की स्टॉक डिस्क्लोज केले जात नाहीत, म्युच्युअल फंडवाली काहीही बाय करतात वगैरे वगैरे. असं काही नसतं, कारण फॅक्टशीट पण असते आणि त्या फॅक्टशीटमध्ये एक आणि एक स्टॉक तुम्ही कुठला घेतला आणि त्याला किती वेटेज दिलं आहे हे सुद्धा असतं. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. तर जे तुमचे मी स्टॉक्स बघितले त्यात मला 1-2 रुपयांचे स्टॉक दिसत नाहीत. तुम्ही का बरं घेत नाही ते स्टॉक? पण 1-2 रुपये स्टॉकमध्ये फंडामेंटल्स असणं पण गरजेचं आहे. आज मी जसं म्हटलं की आमच्यावर एक जबाबदारी पण आहे. आम्ही ज्या दुसऱ्यांचे पैसे करतोय मॅनेज, तर आमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही ते ठीक पद्धतीने मॅनेज करावेत. जे इंडिव्हिज्युअल लेवलला लोक जे घेतात, विकतात, त्यांच्याकडे तशी काही हे नसतं. दे आर नॉट आन्सरेबल टू एनीवन इन अ वे, राईट? एक्झॅक्टली. आणि प्रत्येकाची रिस्क टेकिंग ॲबिलिटी वेगळी असते, की आज माझ्यासाठी 10,000 रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट असू शकते आणि तुमच्यासाठी एकदम नथिंग पण असू शकते 10,000 रुपये. कारण प्रत्येकाचा इन्कम वेगळा आहे आणि प्रत्येकाची ॲबिलिटी वेगळी आहे. सो मला जर 10,000 मोठे वाटत असतील, तर मी कधीही 10,000चे असे स्टॉक घेणार नाही जे बुडलेत तर माझं पूर्ण सगळं बॅलन्स बिघडू शकतो, माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड गडबडू शकते. सो तुम्ही जर तुमचं 10,000 नथिंग असतील तुमच्यासाठी, तर तुम्ही 10,000ची रिस्क घेऊ शकता त्यात. आणि माझं म्हणणं हे आहे की मी म्हणेन ती पण रिस्क घेऊ नये. माणसाने आपले जे कमाई आहे, ती जी कष्टाची कमाई व्हॅल्यू करायला पाहिजे. असे पैसे उडवायला नाही पाहिजेत कुठल्याही गोष्टीच्या मागे जाऊन. खूप चांगले स्टॉक्स पण आहेत जे मल्टीबॅगर झालेत. मग तुम्हाला जर थोडंसं वेटेज वाढवायचंच आहे ना, तर फंडामेंटली चांगलेच घ्या ना. जर तुम्ही 10,000ची रिस्क घेतायच, तर मोमेंटममध्ये उतरा. जास्तीत जास्त काय होईल, तो स्टॉक करेक्ट होईल. समजा तो 20-25% खाली आला, येऊ दे ना. पण मला एवढा कॉन्फिडन्स आहे बिझनेसमध्ये दम आहे. भलेही तुम्ही घाबरून बाहेर पडणार नाही. कसंही लोकं लॉसवाले स्टॉकमधून बाहेर पडत नाहीत. प्रॉफिटवाले स्टॉकमधून लगेच बाहेर पडतात. लॉस 50, 60, 70, 80% बघत बसतात. आज ना उद्या वर जाईल. त्याने होतं काय, एकतर वेल्थ मोठी जनरेट होत नाही. तेवढा वेळच्या वेळ वाया गेला आणि शेवटी तुम्हाला रिअलाईज होतं कोणतरी गुरु भेटल्यानंतर, की हे विकून टाक, कचरा ठेवू दुसरं नको. मी अजून एक सांगू शकतो की आमचं हे काम 24 तास आम्ही हेच काम करतो. माणसाने आपापल्या काय म्हणतो आपण, एखाद्या स्ट्रेंथ म्हणतो ना आपण, त्याच्यावर फोकस करावा. माणसाने आपल्या ताकदीवर फोकस करावा. एखादा समज डॉक्टर असेल, त्याने आपल्या डॉक्टरच्या याच्यावर फोकस करणं बेटर. आम्ही आमचं काम फंड मॅनेज करणं, आम्ही त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते जर प्रत्येकाने आपापल्या स्ट्रेंथवर फोकस केलं, तर इनफॅक्ट मला वाटतं की आउटपुट खूप चांगलं येईल सगळ्यांचं. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफेशनवर फोकस करा, आम्ही आमच्या प्रोफेशनवर फोकस करू. आणि म्हणजे एक मॅनेजर असणं गरजेचं आहे. हां. कारण मी लोकांना काय उदाहरण देतो, की जेव्हा तुम्ही आजारी पडता, काय करता? डॉक्टरकडे जाता. आता समजा तुम्हाला फीवर झाला आहे, तर फीवर हा प्रत्येकाला ऑलमोस्ट वर्षातनं एकदा तरी होतोच आणि तो डॉक्टरकडून एखादी प्रिस्क्रिप्शन घेऊन येतो, एखादी चिठ्ठी घेऊन येतो आणि ते औषधं घेतो, तो बरा होतो. मग मी लोकांना विचारतो, ज्यावेळी तुम्हाला परत फीवर येतो, तीच चिठ्ठी घेऊन का नाही जात तुम्ही? का परत डॉक्टरकडे जाता?
सो ज्या गोष्टीमध्ये ज्याची एक्सपर्टी आहे ना, तुम्हाला त्याच्याकडे जायला पाहिजे. जर फंड मॅनेजर एक बसला आहे, एवढी वर्ष अनुभव त्यांच्याकडे आहे, तर त्याचा यूज तुम्ही करायला पाहिजे. लोकांना काय वाटतं, नको माझे 4 पैसे चार्जेसमुळे जातील. पण तुम्ही 4 पैशाच्या नादात 40 पैसे घालवताय. हे 100% चुकीचं आहे असं मला वाटतं आणि मी बऱ्याच लोकांना एक्झाम्पल देतो. तुम्ही माझ्याकडे येता आणि मला लोकं म्हणत असतात, कारण मी खूप साऱ्या रिटेलरना भेटतो. मी आजपर्यंत हजारो लोकांना भेटलोय आणि मी शेकडो वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना भेटलोय. म्हणजे हार्डली महिन्याला 2-5 हजार रुपये कमवण्यापासून 200-400 कोटी रुपये कमवणाऱ्यापर्यंत. प्रत्येकाचा माइंडसेट मला माहिती आहे, की कशा प्रकारची थॉट प्रोसेस असते आणि तो आता काय बोलू शकतो. हार्डली 4 वाक्य बोलला ना तो, मला कळतं आता हा कुठल्या मुद्द्यावर नेमकं येणार आहे. सो त्यांचं काय असतं, की सर एक काम करूया, एवढे-एवढे पैसे आहेत ना, तर यातली छोटी अमाउंट घ्या 31% अशा स्टॉकमध्ये टाका. 10-20 वर्ष बघणार नाही. हा ₹10चा 1,000 झाला पाहिजे. हे जर मला माहिती असतं किंवा ते म्हणतात फंड मॅनेजर समजा आता तुम्ही 3-4 हजार कोटी मॅनेज करताय. तर त्यातले एक 200-300 कोटी तुम्हाला लावायला काय अडचण आहे? अशा स्टॉकमध्ये लावा जे ₹1चे 1,000 होतील. मग हे फाइंड आउट करणं सोपं आहे, अवघड आहे? ते करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? खूप अवघड आहे. कारण जर आम्हाला माहिती असतं की ₹1 स्टॉक कुठला ₹1,000 होणार असेल, हं, तर कोणाला भविष्य माहिती आहे का? कोणाला माहिती? कुणालाच नाही. जेव्हा आपण T20 फायनल बघितली, 5 ओव्हरपर्यंत वाटत होतं साऊथ आफ्रिका जिंकेल. त्याच्यामध्ये पण कोणी प्रेडिक्ट नाही करू शकलं की इंडिया जिंकू शकेल. इथे तर आपण 20 वर्षाचा 10 20 वर्षाचा वर्ष. विचार करतोय, राईट? हं, हं. त्यामुळे ते तर खूप कठीण असतं. काय बरोबर. असते, कंटिन्युअस प्रोसेस असते. तुम्ही कुठलाही स्टॉक घेतला हं. किंवा कुठलेही सेक्टर घेतल्यानंतर तुम्हाला ते मॉनिटर करावं लागतं. त्यामुळे बाय अँड होल्ड अशी एक स्ट्रॅटेजी आहे जी आम्ही आमच्या यंग सिटीजमध्ये वापरतो. पण त्याच्यामध्ये पण आम्ही ॲक्च्युली एव्हरी क्वार्टरली बेसिसवर आम्ही प्रत्येक कंपनीचा ॲनालिसिस करत राहतो. की ही कंपनीचा परफॉर्मन्स कसा येतोय, काही प्रॉब्लेम्स येत आहेत का, काही चॅनल चेक्समध्ये काही आम्हाला निगेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळते का. तो हे कंटिन्युअसली तुम्हाला करावं लागतं. कारण बरोबर. तुम्ही बघता 2008मध्ये जे स्टॉक्स किंवा सेक्टर खूप चांगले गेले असले, त्यातल्या बरेच सेक्टर कंपन्या बंद झाल्या. हो, करेक्ट. कारण काय म्हणतो, एक मॉर्टॅलिटी रेट म्हणतो आपण, की हं. आज जर तुम्ही बघितलं ज्या कंपन्या 2000मध्ये एक्स मार्केट कॅप असतील आणि तुम्ही त्याचा ॲनालिसिस केला, त्यातल्या किती कंपनीज 1च्या 10x झाल्या, तर तुम्हाला तो नंबर खूप छोटा दिसेल. कारण कारण शेवटी तेंडुलकर एकच Correct, आहे, correct. विराट कोहली एकच आहे, हं, बरोबर की नाही? त्यामुळे मग सगळेच झाले असते अदरवाईज. हां, त्यामुळे म्हणजे सगळे होत बॅट नाहीत. जर त्याची मिळाली तर Absolutely. प्रत्येक जण म्हणजे एक टूल मिळालं म्हणजे हां. आता काय झालंय ना सर, ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला जो डेटा मिळतो तो मला पण मिळतो आणि प्रत्येकाला मिळतो कारण वेबसाईटवर सगळंच दिसत असतं ना. मग प्रत्येकाला काय वाटतं, की मी करू शकतो ना. मी काय फंडामेंटल बघणार, याचा अर्निंग आहे का, प्रॉफिट आहे का आणि सेल्स ग्रोथ आहे का, झालं. आणि मागचा चार्ट बघितला, यानं 40% रिटर्न दिले पास्टमध्ये म्हणून मी त्यामध्ये गुंतवणूक करतो. हे प्रकार खूप जास्त आत्ता वाढत चालले आहेत, की लोकं जी गुंतवणूक करतात ना, ती पास्ट परफॉर्मन्स बघून करतात. सो आम्ही जे लोकांना सजेस्ट करतो, की आमच्या थ्रू जे लोकं इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना, की साठे साहेबांसारखे लोकं आहेत. बरेच फंड मॅनेजर्स आहेत. पहिला आम्ही त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांची थीम समजून घेतो, त्यांची थॉट प्रोसेस समजून घेतो. कारण मी ज्या प्रकारे बाहेरनं बघतोय, की फंड मॅनेजर सेम स्कीम मॅनेज करतात. समजा बँकिंग अँड फायनान्शियल तुम्ही पण मॅनेज करताय आणि बाकी प्रत्येक AMCचे वेगवेगळे मॅनेजर्स आहेत. पण प्रत्येकाचे रिटर्न्स वेगवेगळे आहेत. भलेही थीम सेम आहे. म्हणजे तुम्हाला लार्ज कॅपमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर करायचीच आहे. पण प्रत्येकाचे रिटर्न वेगळे आहेत बिकॉज त्या प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी आहे. काही लोकांना काय वाटतं, की मला एक टार्गेट 12 ते 13% घेऊन जायचं आहे. काही लोकं म्हणतात, मी बेंचमार्कच्या थोडंसं आउट परफॉर्म करत असेन तर बेस्ट आहे. पण काही जण म्हणतात, की नाही मला थोडी अजून रिस्क घ्यायची आहे. मी स्मॉल आणि मिडमध्ये वेटेज वाढवतो आणि ॲग्रेसिव्हली त्याला घेऊन जायचं आहे. सो म्हणून मी पहिला फंड मॅनेजरशी बोलतो कारण एंड ऑफ द डे तो व्यक्ती मॅटर करतो, की पुढं फंड तुमचा कसा परफॉर्म करणार आहे, हे त्यांच्या व्हिजनवर अवलंबून असतं. सो एखादी स्कीम सिलेक्ट करताना पहिला ते माहिती असणं गरजेचं आहे. आता सध्या सर मार्केटमध्ये काय होतं माहिती आहे काय? एखादी स्कीम जेव्हा रिकमेंड केली जाते, तोंड बघितलं जातं, वय बघितलं जातं. अच्छा, तुमचं वय एवढं आहे का? मग तुम्हाला हे पाहिजे. तुम्ही यंग आहात का? मग तुम्ही ॲग्रेसिव्ह जाऊ शकता, सगळा पैसा स्मॉल किंवा मिडमध्ये टाका. मग ही जी एक प्रोसेस आहे ना, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं असायला पाहिजे? एखादा फंड सिलेक्ट करताना आता बेसिकली तुम्ही फक्त याला तुमच्याच फ्लेक्झी किंवा बँकिंग फायनान्शियल किंवा चाइल्ड प्लॅनबद्दल घेऊन जाऊ नका. इन जनरल मी ॲज अ इन्व्हेस्टर जेव्हा मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो, तेव्हा मी त्या स्कीममध्ये काय-काय बघितलं पाहिजे? सो 2 गोष्टी मी म्हणेन. एक आहेत तुमचे डायव्हर्सिफाईड फंड्स आणि एक ओके. आहेत सेक्टरल किंवा थीमॅटिक फंड्स. बरं. ओके. आधी सेक्टरल किंवा थीमॅटिक सांगतो कारण त्याचा आन्सर जरा सोपा आहे. हं. सेक्टर किंवा थीमॅटिक फंड्समध्ये
तुमचं एंट्री आणि एक्झिट खूप महत्त्वाचं आहे. ते असं नाही आहे की तुम्ही बाय अँड होल्ड आहेत, राईट? बिकॉज बरोबर. प्रत्येक सेक्टर डाऊन टर्नमध्ये पण जातं आणि अपटर्नमध्ये पण जातं आणि पुन्हा Cycle डाऊन असते टर्नमध्ये पुन्हा त्याची. अपटर्न. ती एक बरोबर. सायकल असते. हम्म. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही सेक्टरल किंवा कुठल्याही थीमॅटिक फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुमचा एंट्री पॉईंट जो असतो व्हॅल्युएशनचा तो खूप मॅटर करतो. अँड नॉट ओन्ली दॅट की तुम्हाला ते एक्झिट करताना पण तुम्हाला ते क्लोजर टू द पीक. सी ऑब्व्हियसली कोणाला माहिती नाही पीक कधी होतो लाईफमध्ये, राईट? बरोबर. पण एक व्हॅल्युएशनची एक रेषा क्रॉस केली की तुम्ही ते नक्कीच म्हणू शकता की आता इथून मला हे एक्झिट करायचं आहे. त्यामुळे सेक्टरल किंवा थीमॅटिक फंडला हे डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. बरं. जे डायव्हर्सिफाईड फंड्स आहेत माझ्या हम्म. मते फ्लेक्झिटॅप काइंड ऑफ अ कॅटेगरी जेव्हा ती आहे किंवा कुठली कॅटेगरी तुम्ही डायव्हर्सिफाईडमध्ये बघा त्याच्यामध्ये जर तुमचा जेवढा जास्त इन्व्हेस्टमेंट होरायझन तेवढं तुम्हाला बेटर. पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की व्हॅल्युएशनचं जो मार्केट जर खूप स्वस्त असेल हम्म. तुमची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल ती खूप जास्त असली पाहिजे. मार्केट जर खूप महाग वाटतंय हम्म. तुमची तशीच इन्व्हेस्टमेंट अमाऊंट कमी झाली पाहिजे. ओके. ॲज अ फंड मॅनेजर जेव्हा मी फंड मॅनेज करतो जेव्हा व्हॅल्युएशन मला स्वस्त दिसतं मी खूप ॲग्रेसिव्हली बाय करतो. जेव्हा Correct. व्हॅल्युएशन आम्हाला खूप महाग दिसतं हम्म. आम्ही खूप कॉन्झर्वेटिव्ह होतो. आम्ही आमचं पोर्टफोलिओ प्रोटेक्शनवर फोकस करतो. तसंच इन्व्हेस्टर्सने पण आपण जेव्हा अलोकेशन करतो म्हणजे एक ॲसेट अलोकेशन कन्सेप्ट तुम्ही जी सांगता लोकांना हम्म. ती खूप महत्त्वाची आहे. शेवटी तुमचे रिटर्न्स आर नॉट डिटरमाइंड बाय की तुम्ही कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे. ओके. तुमचे रिटर्न्स आर डिटरमाइंड बाय द कुठल्या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं आहे आणि कधी Correct. इन्व्हेस्ट केलं आहे. करेक्ट. त्यामुळे त्याच्यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. लोक खूप टाइम हे करतात की मी इंडेक्समध्ये जाऊ का मी मिड कॅपमध्ये जाऊ का मी स्मॉल कॅपमध्ये जाऊ. एवढं मटेरियल नाही आहे ते लाईफमध्ये. मटेरियल Correct. लाईफमध्ये हे आहे की तुम्ही काय व्हॅल्युएशनला इक्विटीमध्ये येत आहे आणि मग इक्विटीमध्ये तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये काय व्हॅल्युएशनला जात आहे. 2008 जानेवारीत ज्याने घेतली ज्याने इन्व्हेस्टमेंट केली त्याची इन्व्हेस्टमेंट येण्याकरता 7-8 वर्ष लागली. पण ज्याने 2009मध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्याची इन्व्हेस्टमेंट रिटर्न चांगलं दिसायला फक्त 2-3 वर्षात लागली. करेक्ट. कारण तुमच्या एंट्री पॉईंटचं जे व्हॅल्युएशन होतं ते खूप मॅटर करतं. ओके. आता तुमचा एक मगाशीचाच डायलॉग होता गुरुदक्षिणा. सो आत्ताचं मार्केट गुरुदक्षिणा देण्यासारखं आहे का? मार्केट घेऊ शकतं आताचं का मार्केट परत? तुम्हाला गुरुदक्षिणा नक्की देईल. देईल. ॲटलिस्ट एस्पेशली मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये थोडी जी एक आपण सो काही काही पॉकेट्स आहेत जिथे आम्हाला क्लिअरली दिसतंय की खूप जास्त फ्रेंझी किंवा खूप जास्त युफोरिया आहे. अजूनही असे बरेच स्टॉक्स आहेत जे काही परफॉर्म नाही केलेत. इनफॅक्ट इंडेक्समध्ये आय कॅन क्लिअरली सी की 30-40% ऑफ इंडेक्स म्हणतोय मी प्रोबॅबली इट इज नॉट डन एनिथिंग ॲट ऑल इन लास्ट 4-5 इयर्स. दॅट मीन्स निफ्टी 50 वाले जे स्टॉक्स हां, जसं मी त्यातलं BFSI स्टॉक्स बघा फॉर एक्झाम्पल. ओके. BFSI स्टॉक्स हे सर्वात जास्त अंडर परफॉर्मर्स आहेत. सो दे कॅन स्टील गिव्ह यू इफ टुमॉरो सायकल चेंज झाली दे कॅन स्टील गिव्ह यू बट सो दॅट विल बी प्रॉब्ली कॉम्पन्सेटेड की बाय जे स्टॉक खूप चाललेत. सो दे मेक सॉर्ट ऑफ. बरोबर आहे. आता ऑडियन्स आहे माझा वाट बघतोयच नेमकं पडणार काय आणि वाढणार काय हे एक सांगा त्या डोक्यात असणार त्यावर मी येतोय. पण मला तुमची एक स्ट्रॅटेजी जाणून घ्यायची आहे की सपोज आता तुम्हाला माहिती आहे की XYZ सेक्टर किंवा XYZ माझ्या इन्व्हेस्टमेंट खाली येणार आहेत. समजा आता तुम्ही बँकिंग अँड फायनान्शियल मॅनेज करताय तो खाली येणार आहे. तर या केसमध्ये तुमच्याकडे समजा ₹100 आहेत इन्व्हेस्टेड तर त्यातले किती रुपये तुम्ही सेल करून बाजूला ठेवू शकता? तुमचे नियम काय सांगतात ॲज पर सेबी गाईडलाईन? आम्ही जास्त कॅश पोझिशन फंडमध्ये ठेवत नाही. म्हणजे समज आता आमच्या फंडमध्ये प्रॉब्ली आता मी 3 फंड मॅनेज करतो. कॅश पोझिशन आत्ताच्या परिस्थितीला अराउंड 3 ते 4% कॅश पोझिशन असतं फक्त. ओके. फक्त. आमचं असं म्हणणं आहे जर इन्व्हेस्टर आम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायला देतोय आम्ही ऑब्व्हियसली प्रुडंटली इन्व्हेस्ट करतो. आम्ही कॉन्झर्वेटिव्हली इन्व्हेस्ट करतो. पण जे इन्व्हेस्टमेंटचा जो कॉल आहे तो इन्व्हेस्टरने आपल्या साईडने गेला पाहिजे की त्याला इक्विटीमध्ये टाकायचे किंवा त्याला फिक्स्ड इन्कममध्ये टाकायचे किंवा त्याला गोल्डमध्ये टाकायचे किंवा तो घेईलच तो. हां. पण त्याच्याबरोबर ना तुमचा फंड अजून चांगला बेटर परफॉर्म करावा म्हणून ॲज पर गाईडलाईन तुम्ही हायेस्ट किती % बाजूला काढून ठेवू शकता लिक्विड पोझिशन्समध्ये? असं तुम्ही काही rule आहे? लिक्विड म्हणजे तुम्ही कॅश पोझिशन कॅश म्हणताय. पोझिशन्स कॅश म्हणजे आता मला दिसतं असं काही मार्केट पडणार रिस्ट्रिक्शन आहे. नसतं आमच्या इथे. म्हणजे तुम्ही 100% सेल करून रिकामा करू शकता पुढे 3,000 कोटीचा समजा तुमचा फंड आहे आणि तुम्हाला दिसतंय उद्या मार्केट पडणार आहे काहीतरी मोठी न्यूज आली आहे आणि एक 3-4 महिने तरी मार्केटमध्ये गोंधळ सुरू राहणार आहे लाईक कोविड आला होता किंवा XYZ काहीही. तर अशा केसमध्ये तुम्ही 100% सेल करून सगळे पैसे बाजूला ठेवू शकता? असं कॅशचं जे रिस्ट्रिक्शन आमच्या असं काही नसतं की तुमची X% कॅश तुम्ही ठेवायला पाहिजे. पण आमचं असं म्हणणं असतं की जास्त कॅश कॉल घेणं आमच्या मते. सो आम्ही काय करतो जर आम्हाला वाटतं की व्हॅल्युएशन खूप फ्रॉथी आहे आम्ही आमचा पोर्टफोलिओ जास्त डिफेन्सिव्ह ॲड करतो. कन्झ्युमर सेक्टर आहे किंवा एखादं बीटन डाऊन सेक्टर आहे जे
वुड नॉट हॅव डन एनिथिंग ॲट ऑल. सो ॲज पर यू की तुम्ही 3-4-5% कॅशमध्ये ठेवता. येस, बरोबर. पण मी 50% जरी ठेवायचं म्हटलं तर ठेवू शकतो ठेवू शकतो, नियमाप्रमाणे. ठेवू मला काहीच शकतो. प्रॉब्लेम नाही. नाही, म्हणजे सो 10% चं वगैरे 65% cap- नाही, नाही. सो ते इक्विटी क्वालिफाय होण्याकरता 65% शुड बी इन्व्हेस्टेड इन इक्विटी. सो इक्विटी फंड्सला प्रॉब्लेम तुम्हाला टेक्निकली माझ्या मते हे रूल जर आपण चेक करायला लागतील एक्झॅक्टली. हम्म, हम्म, पण माझ्या मते 25 ते 30%च्यावर तुम्ही जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. ओके, तर इक्विटी फंड क्वालिफाय होण्याकरता. ही एक गोष्ट झाली. बरं, मग आता जे इन्व्हेस्टर्स आहेत, जसं तुम्ही म्हटलात की मार्केट बॉटम आउट होतं, तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि मार्केट जेव्हा वर असतं, ओव्हर व्हॅल्यूड आपण म्हणू शकतो, किंवा कम्पॅरेटिव्हली थोडंसं स्टेबल होऊ शकतं, किंवा परत खाली येण्याचे चान्सेस आहेत असं काही दिसतं. त्या केसमध्ये कमी इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मग समजा मी 10,000ची SIP करतोय, मग ती मी 5,000ची करायला पाहिजे. सो एक तर तुमचं लॉंग टर्म गोल्स असतात. जर तुमचा Correct. इन्व्हेस्टमेंट व्हायला जर 10 वर्ष 15 वर्ष असेल हम्म, तर त्या प्रोसेसमध्ये एवढी आपल्याला मुवमेंट करण्याची गरज नाही. करेक्ट आहे. ओके. लमसमचा जो कॉल आहे जो तुम्ही मार्केट व्हॅल्युएशनच्या हिशोबाने घेतला पाहिजे. SIPचा जो कॉल Exactly. आहे तो माझ्या मते जर तुमचा खूप मोठा होरायझन असेल इन्व्हेस्टमेंटचा तर एवढा मॅटर होत नाही. बिकॉज प्रत्येक वर खालीला तुमचे SIP पडत राहते. बरोबर. तुम्हाला ॲव्हरेज डाऊन ॲव्हरेज अप दोन्ही होत राहतं. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की आम्हाला नसतं माहीत की मार्केट पडणार आहे की जाणार आहे वरती. हम्म, पण आम्हाला हे माहिती असतं की व्हॅल्युएशनचं लक्ष्मण रेखा काय आहे, कुठे आहे आणि ती काय सांगते. बरोबर. ठीक आहे. हां, आणि Market- असं पण होतं की मार्केट पडलं की ते खूप वेळ तिकडे राहू शकतं करेक्ट. किंवा वरती आता आम्ही समज म्हणू की आम्हाला व्हॅल्युएशन फ्रॉथी वाटतंय की खूप महाग वाटतंय, पण मार्केट तिकडे राहू शकतं अजूनही. म्हणजे इट कॅन रिमेन, ते म्हणतो ना की मार्केट कॅन रिमेन रॅशनल दॅन यू टिल यू रिमेन सॉल्व, इरॅशनल टिल यू रिमेन सॉल्व. आणि मार्केट काय करणार हे दोनच लोकांना माहिती असतं, एक तर देवाला हां. आणि दुसरं खोटारड्या माणसाला. माणसाला. त्यामुळे Absolutely. टॉप आणि बॉटम Absolutely. कोणीही सांगू शकत नाही शकत नाही. मार्केटचा. Absolutely. बट या केसमध्ये ना सर, मी लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही SIP करताय, अजिबात त्याला हात लावू नका. Absolutely. ती बरोबर चालत बोलताय. राहू दे. बरोबर ती बोलताय. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे. येस. आणि मार्केट वर आहे किंवा खाली आहे म्हणून तुम्ही त्याची अमाऊंट वर खाली करणं म्हणजे तुम्ही मार्केटला टाइम करणं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ठरवताय मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे. मग त्यापेक्षा SIP बंद करा आणि ट्रेड करायला चालू करा. एवढंच तुम्हाला येते तर एका दिवसात पैसे डबल होतील. पण ते होत नाही आहेत. 99% लोक पैसा घालवतायच. याचा अर्थ तुम्हाला ते टाइम करता येत नाही आणि ते तुम्ही करायला पण जाऊ नका. यातला बेस्ट वे काय आहे की माणूस कधीही सगळी इन्व्हेस्टमेंट करत नसतो. आता फॉर एन एक्झाम्पल, जर मी महिन्याला 50,000 रुपये कमवतोय तर मी त्यातले समजा 10,000 इन्व्हेस्ट करतोय. आपल्याला वाटतं की 40,000 मी खर्च करणार आहे, पण 40,000 खर्च होत नाही. अजून एक 5-10,000 शिल्लक असतात, इकडून तिकडून बोनस आला वगैरे वगैरे जमा होत असतं. आम्ही लोकांना काय समजतो किंवा सांगतो, आमच्याकडे एक प्रोडक्ट आहे स्मार्ट SIP. स्मार्ट SIP म्हणजे काय, रेग्युलर SIP तुमची सुरूच आहे. बरोबर. जेव्हा जेव्हा मार्केट 10-15% करेक्ट होतं, स्मार्टली ॲड करून टाका. तुम्ही डोकं बिलकुल लावू नका, तो बॉटम आहे काय आहे. 15% तुम्हाला स्वस्त मिळालं. आता मार्केट पडताना फास्ट पडतं आणि परत रिकवर पण होतं. समजा 15 दिवसात 1 महिन्यात मार्केट खाली आलं, परत 2 महिन्यात वर जाईल, पण तुम्हाला 2 महिन्यात त्या अमाऊंटला 15-20% रिटर्न जनरेट होतात. समजा साठे साहेबांनी तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न एक 15% दिले एखाद्या XYZ स्कीममध्ये, पण मी साठे साहेबांच्या पेक्षा पण जास्त रिटर्न कमवू शकतो. का? तर मी स्मार्ट SIP करतोय. म्हणजे मी बॉटमला परत कॅप्चर करतोय. जर साठे साहेबांची स्कीम मला दाखवत असेल की 15% ॲव्हरेज रिटर्न, पण मला मात्र 17-18% दिसणार आहेत. का? तर मी लक्षात. अजून थोडंसं स्मार्टली त्याला प्ले करतोय. सो हा पण एक बेटर ऑप्शन आहे खूप असं मला चांगला वाटतं. ऑप्शन आहे. खूप चांगला ऑप्शन आहे. त्यानं होतं काय की माझ्याकडे कसंही पैसा पडून होता आणि पैशाला पाय असतात. मी नेहमी सांगतोय, तो जर पडून असेल तर तो ऑटोमॅटिकली गायब होतो आणि त्याला ऑटोमॅटिकली पाय फुटतात. त्यापेक्षा बेटर आहे ना की आधीमध्ये जेव्हा मार्केट चांगल्या लेवलला येईल तेव्हा तुम्ही ॲड करत राहा, ज्यामुळे तुम्हालाही वाटेल की मला मार्केट समजतंय. तुम्ही ॲक्च्युली काय म्हणताय, तुम्ही म्हणताय डिसिप्लिन असला पाहिजे. एक्झॅक्ट. SIPचा डिसिप्लिन आणि मार्केटवर खालीचा डिसिप्लिन, यात काय जास्त करायचं आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला लावा. आणि डिसिप्लिन जर सगळीकडेच पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा लेट गेला तर तुमचा हाफ डे लागतो. मग तिथं डिसिप्लिन आहे, प्रत्येक गोष्टी डिसिप्लिन आहे. तुम्ही संध्याकाळी 7, 8, 9ला वगैरे जे काही तुमचं जेवण्याचं टायमिंग आहे त्यावेळेस जेवता. का बरं रात्री 2ला उठून नाही जेवत तुम्ही? तर त्या गोष्टीत डिसिप्लिन छोट्या छोट्या गोष्टीत आहे. तर तुम्ही एवढं मेहनत करून जे कमवताय त्या कमाईला इन्व्हेस्ट करण्यासाठी डिसिप्लिन नसेल तर तुमचं सगळं काम केलेलं व्यर्थ आहे. हे माझं क्लिअर म्हणणं आहे. आणि म्हणूनच आपण हे पॉडकास्ट वगैरे का सुरू केलेत, तुमच्यासारख्या एक्सपिरियन्स लोकांना मी का इकडे घेऊन येतोय, तर जो व्यक्ती 1,000 रुपये सुद्धा कमवतोय ना महिन्याला, आज माझ्याकडे सर जी मावशी कामाला आहे किंवा माझी मावशी जी ऑफिसचं टेक केअर करते, त्यांना सुद्धा मी सांगतोय तुमची इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. त्या मावशीला मी अजिबात कॅशमध्ये पैसे देत नाही. तर आम्ही काय केलं, तुला बँकमध्ये पैसे येणार. मग ती म्हणाली, असं कसं सर, असं नाही चालणार, मला कॅशमध्येच पाहिजेत. तिला मी समजावून सांगितलं, तू घेऊन बघ, 1 वर्ष कर
आणि तुला जर वाटलं तर मी तुला कॅशमध्ये द्यायला चालू करेन. हार्डली महिन्याला एक 2-3 हजार रुपये देतो. ते एक अर्धा तास येऊन जाते. जेव्हा तिने 1 वर्ष पूर्ण केलं, दिवाळीला माझ्याकडे आली. सर म्हणाली, "मी बाईक घेतली. आजपर्यंत माझे कधीच पैसे साठले नव्हते. मी वर्षभर पैसेच काढले नाहीत आणि त्या कॅशमध्ये जाऊन मी बाईक घेऊन आले." मग तिला पुढची स्टेप सांगितली, "आता तू एन्जॉय केलं ना बाईक, आता एक काम कर, ₹500 SIP चालू कर. जेणेकरून पुढची लाईफ तुझी एकदम सिक्युअर असेल. कारण जोपर्यंत तू आता काम करते ना, तोपर्यंत चालेल. एकतर तुझं वय झालं अजून किती वर्ष काम करणार? इम्पॉसिबल आहे. म्हणजे मी 80 वय झालं तरी मी काम करत राहते." जे इडियट सीरीज होती ना ती ती मी बऱ्याच लोकांना आमच्या दाखवली. इव्हन आम्ही थिएटर्स बुक करून आमच्या लोकांना दाखवली काही, की ती इडियट सीरीज बघा. तर त्यामध्ये भरपूर व्हॅल्यू आहे. इव्हन YouTubeवर सुद्धा ते फिल्म आहे ती. अशा प्रकारे आपण पुढचा प्लॅन करणं गरजेचं आहे. सो तुम्हाला काय वाटतं प्लॅन कसा असायला पाहिजे? कसा प्लॅन करायला पाहिजे आपण? सो आय थिंक प्लॅन करण्याकरता 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल गोल्स तुम्हाला काय अचीव्ह करायचे आहेत. कोणाला कधी घर घ्यायचं असतं, कोणाला कधी फॉरेन एज्युकेशन किंवा काही म्हणजे किंवा मोठं इव्हन भारतामध्ये पण तुम्हाला ॲडव्हान्स एज्युकेशन घ्यायचं खर्च खूप आहेत. तर माझ्या प्लॅन तुमच्या फायनान्शियल गोलवर असला पाहिजे. सेकंडली माझ्या असं पण पाहिजे की मी 75 वर्षाचा आहे, मग मी इक्विटीत करू शकत नाही इन्व्हेस्टमेंट. हे जे आपलं नोशन आहे ते पण मला वाटतं थोडं चेंज व्हायला पाहिजे. मी 75 वर्षाचा आहे, माझा ऑलरेडी 15 करोडचा पोर्टफोलिओ आहे किंवा काही करोडचा पोर्टफोलिओ आहे आणि एनिवेज तुम्ही माझ्या मुलाला किंवा माझ्या नातवाला पास ऑन करणार आहे, तर मी इक्विटीमध्ये पण एक्सपोजर घेऊ शकतो. बरोबर की नाही? जस्ट बिकॉज मी यंग आहे म्हणूनच मी इक्विटीमध्ये एक्सपोजर घेणार आणि मी म्हातारा झालो की मी फक्त फिक्स्ड इन्कम घेणार. हां, सो ते पण सो मी तर उलटं पण थोडं म्हणेन, जो यंग आहे प्रॉब्ली त्याच्याकडे लाईफ खूप मोठा आहे. सो पहिल्यांदा ही कॅन टेक मोर ऑफ अ डेट कॉल बिकॉज ही कॅन ग्रॅज्युअली ही कॅन इन्क्रीज हिज इक्विटी एक्सपोजर. तसं आणि प्रत्येकाचे स्वभाव आणि गोल पण Absolutely, वेगवेगळे आहेत absolutely, ना. आता माझ्याकडेच काही कॅटेगरी तुम्ही बघितलात. आता माझ्याकडे स्टाफ आहे बराच आणि मी जसं तुम्हाला सांगतोय, की मी हजारो लोकांना भेटतोय. सो काही जणांचा व्ह्यू काय असतो ना, की सर माझ्याकडं आता एक 25 वयाच्या मुलांचं एक्झाम्पल मी देतो. पहिली कॅटेगरी येते ना, सर बघा जो जॉब चालू आहे मला निवांत चालवायचा आहे. रिटायरमेंटला ठराविक पैसा माझ्याकडे असू दे बास. मला जगा वेगळं काही करायचं नाही ना, मला करोडपती बनायचं आहे. खाऊन पिऊन मी सुखी असायला पाहिजे. दुसरी कॅटेगरी येते सर रिटायरमेंटला मिनिमम एक 2-4 कोटी रुपये मला पाहिजेत. तिसरी कॅटेगरी येते सर मी 10 वर्षच आता काम करणार आहे. 10 वर्षानंतर मला रिटायरमेंट पाहिजे. त्यातून एक कॉर्पस येईल, त्यावर मी निवांत जगलो पाहिजे. आणि अजून एक कॅटेगरी त्यात पुढची येते, ती काय म्हणते सर 10-15 वर्षाच्यावर मी काम करणार नाही. एक कॉर्पस जमवणार. त्या कॉर्पसमधला ठराविक कॉर्पस मी बिझनेसला वापरणार आणि ठराविक कॉर्पस माझा इन्व्हेस्टेड राहील आणि जेणेकरून मला पुढं माझे बिझनेस गोल अचीव्ह करायचे आहेत. सो या चारही कॅटेगरींना मी कधीच म्हणत नाही, की ज्या व्यक्तीचं गोल मोठं नाही तो मूर्ख आहे. नाही. त्याला लाईफस्टाईल निवांत जगायची आहे. तुम्ही त्याला फोर्स नका करू. म्हणजे प्रत्येकानंच टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी व्हायची काही गरज नाही आहे. तो त्याच्या लेवलनी त्याचे गोल ठरवेल आणि तसा तो पुढे जाईल. फक्त काय तर लाईफमध्ये पैशामुळं घरात काही व्हायला नको पाहिजेत. म्हणजे मी नेहमी माझ्या लोकांना काय सांगतो ना, की तुम्ही एक काम करा. तुमच्या आत्ता लाईफमध्ये जे प्रॉब्लेम चालू आहेत किंवा घरामध्ये जे वाद चालू आहेत, त्याची लिस्ट काढा. त्याच्या 50% पेक्षा जास्त वादांमध्ये कारण असणार आहे पैसा. की तुम्ही मला हे दिलं नाही, ते दिलं नाही, हे नसल्यामुळे आपली लाईफ अशी झाली, तशी झाली. मेजरली प्रॉब्लेम हेच आहेत. सो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले 50% पेक्षा जास्त प्रॉब्लेम दूर करायचे असतील, तर तुमच्या मागे पैसा असायला पाहिजे. आणि जेव्हा पैसा असतो ना माणसामध्ये कॉन्फिडन्स येतो. सो म्हणून प्रत्येकानं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मी कधीच म्हणत नाही माझ्याकडे या इन्व्हेस्ट करा किंवा आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू करा. नाही. तुम्ही कुठेही जा, कोणाकडूनही ॲडवाईस घ्या. 1-2 म्हणताना 4 लोकांना भेटा, 5 लोकांना भेटा, प्रॉपर ॲडवाईस घ्या आणि जी बेस्ट वाटते तिथं सुरुवात करा. पण इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. मी बिलकुल म्हणणार नाही की या म्युच्युअल फंडमध्येच करा किंवा स्टॉकमध्ये करा किंवा क्रिप्टोमध्ये वगैरे करा. तुम्ही कुठेही करू शकता. पण इन्व्हेस्टमेंट करा. इव्हन FD करा. काही प्रॉब्लेम नाही. पण सुरुवात करा. जेव्हा तुम्ही सुरुवात करता ना, तेव्हा एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागल्याशिवाय तो पुढं शिकार करायला सुरू करत नाही. तसंच आहे. सो सुरुवात करायला पाहिजे. आता मला सर तुम्हाला विचारायचं आहे की स्टॉक सिलेक्शन तुम्ही कसं करता किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये मला एंट्री घ्यायची आहे कारण हजारो स्टॉक आहेत. जसं तुम्ही त्या हजारोमधनं 30 स्टॉक निवडताय. तर काय थॉट प्रोसेस असते? त्याचं टार्गेट तुम्ही काय ठेवता आणि कधी बाहेर पडायचं? ॲज अ SL असेल. आता 3 कॅटेगरीमध्ये मला वाटतं तुम्ही कंडिशन्समध्ये बाहेर पडत असणार. एक तर स्टॉप लॉस जायला पाहिजे म्हणजे लॉस आपण आता बुक करायचा आहे, खराब झालं आहे सगळं. किंवा इकडून काही मुवमेंटच होत नाही आहे. हा कंप्लीट रेंज बाउंड आहे. त्या केसमध्ये पण बाहेर पडाल. कदाचित समजा मला 4-5 वर्ष या सेक्टरमध्ये काही दिसतच नाही आहे किंवा टार्गेट मिळालं आहे. आता मला बाहेर पडायचं आहे. सो या केसमध्ये
तुमची काय थॉट प्रोसेस असते, एंट्री कधी, एक्झिट कधी, हे कसं ठरवता? सो नॉर्मली आम्ही काय करतो, की कुठलाही स्टॉक जेव्हा आम्ही घेतो किंवा एक ते फिल्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला मी सुरुवातीला सांगितली, एक एलिमिनेशन प्रोसेस असते. सो आमचा एक स्टॉक युनिव्हर्स आहे. त्याच्यामध्ये 400, 450, 500 स्टॉक्स आहेत. आत्ताच्या टायमाला जर तुम्ही फंड मॅनेजरचा रोल बघितलात फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे 3 टाईप्सच्या एज असतात. एक असते तुमची एक असते इन्फॉर्मेशन एज, एक असते ॲनालिसिस एज आणि एक असते बिहेवियरल एज. ज्यातलं इन्फॉर्मेशन जे ॲनालिसिस आहे, माझ्या मते आय थिंक ती फुल डेमोक्रेटाईज झाली. इन द सेन्स तुमच्याकडे आता बऱ्याच वेबसाईट्स आहेत, बरेच पोर्टल्स आहेत, जे तुम्हाला सगळी तुम्हाला नको तेवढी जास्त इन्फॉर्मेशन देतात. बरोबर. बरोबर, इवन ॲनालिसिस पण तुम्हाला हल्ली सगळीकडे करून मिळतो. त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की फंड एचा ॲनालिसिस किंवा फंड बीचा ॲनालिसिस असं काय गॅप असेल. थिंक आता जी गॅप जी क्रिएट होते ती तुमच्या बिहेवियरल क्रिएट होते, की तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही ज्या मार्केट पडतं तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट करता, जेव्हा मार्केट खूप वरती जातं तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट करता. जर तुम्ही स्टॉक्स स्पेसिफिक काय म्हटलं तर नॉर्मली आम्ही प्रत्येक आमच्या इन्व्हेस्टमेंटला ॲटलिस्ट 2 ते 3 वर्षाचा टाईम देतो. कारण बरेच वेळा आम्ही एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आम्ही इन्व्हेस्ट करतो, बरेच वेळा असं काय होतं की अशा गोष्टी घडतात ज्या कंपनीच्या आउटसाईड द कंट्रोल ऑफ द मॅनेजमेंट. बरोबर. मॅनेजमेंट जी कंपनी जी रन करते त्यांच्या अंडर त्या गोष्टी येत नाहीत. कधी काय रूल चेंज होतो, कधी काय ग्लोबलमध्ये काय प्रॉब्लेम होतो, आपल्याला माहिती नसतं. बरोबर आहे. पण आपल्याला हे माहिती असतं की अंडरलाईन अर्निंग्स कसे आहेत. आम्ही स्टॉक प्राईसवर एवढा फोकस करत नाही. बरेच वेळा आम्ही बघतो स्टॉक 2-2 वर्ष कुठे जात नाहीत. पण जर अर्निंग्ज येत आहेत, जर अर्निंग्स कंपाऊंड होत आहेत 15%, 18%ने, तर आम्ही ते स्टॉक ओन करायला रेडी आहोत. कारण आम्हाला माहिती आहे आपल्याला एक दिवस पाहिजे की तो स्टॉक 30-40% चालायला, राईट, विच कॅन मेकअप फॉर द 2 years अंडर परफॉर्मन्स. ब्रेकआउट So- द्वारे म्हणून सगळे येऊन त्याच्यावर उभे गप राहतात. पडतात. आमचा फोकस असतो की अर्निंग्स कसे येत आहेत, त्या स्टॉकचा परफॉर्मन्स अर्निंग्ज वाईज कसा आहे, नाही स्टॉक प्राईस परफॉर्मन्स बघत आम्ही जास्त. जर अर्निंग्ज येत आहेत तर आम्ही तो स्टॉक चालला नाही तरी आम्ही होल्ड करतो. आम्हाला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम. अर्निंग इन द सेन्स सेल्स आणि प्रॉफिट. ॲब्सोल्युटली. सेल्स कसे होत आहेत, प्रॉफिट कसे होत आहेत, मार्केट शेअर मुवमेंट कशी आहे आणि कॅश फ्लो कसे आहेत. सो ऑल दोज थिंग्स. आता एखादा बिझनेस वाढतो आणि त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, याचा अर्थ सिंपल आहे की ती कंपनी बिझनेस करते, पैसे कमवते, म्हणून त्याचा ॲक्च्युली स्टॉक वाढायला पाहिजे. आणि बेसिकली बघा, मी नेहमी सांगतो, मार्केटमध्ये जेव्हा एखादा स्टॉक वाढतो किंवा कमी होतो, याला दुसरं काही रिझन नसतं. बरेच लोक म्हणतात ऑपरेटर आला किंवा कोणीतरी इन्स्टिट्यूशन आलं किंवा FI झाले, DI झाले. तर माझ्या मताप्रमाणे हे कोणीही स्टॉकला वर किंवा खाली घेऊन जाऊ शकत नाहीत. मार्केटला वर आणि खाली नेणारी एकच गोष्ट आहे, पैसा. पैसा जर त्यामध्ये आला तर तो वाढणार आहे, गेला तर तो खाली येणार आहे. सो तुम्ही एक सांगितलं की तुम्ही 2-4 वर्ष पण होल्ड कराल एखाद्या स्टॉकला, जर तो स्टॉक तुम्हाला वाटतं की परफॉर्म करू शकतो, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, तुम्ही त्याला वेळ द्याल आणि जर तुम्हाला वाटतंय की याचे अर्निंग्ज वाढू शकतात, तर तुम्ही त्यामध्ये होल्ड करता. आणि महत्त्वाची गोष्ट काय, तर त्याला वेळ पण देता तुम्ही. म्हणजे असं नाही की 6 महिने चालला नाही, चला बाहेर पडूया, याच्या नादाला लागायला नको. स्टॉक इन्व्हेस्टमेंट आपण जेव्हा करतो कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट, आपण कसं झाड लावतो ना, तशी ती Correct. इन्व्हेस्टमेंट आहे. फळं तुम्हाला यायला पाणी वेळ घालत लागतं, कधी कधी वादळ येऊन पण त्या झाडाला त्रास होऊ शकतो, हम्म. त्यावेळी तुम्हाला त्याला सपोर्ट द्यावा लागतो. आणि सगळी झाडं जगतील असं पण नाही आहे ना, Absolutely. त्यामुळे ते पण आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन खूप मॅटर करतं, करेक्ट. की मग तुम्ही एखादं डायव्हर्सिफाय झाड पोर्टफोलिओ रन करा. हां, मग एखादं झाड जगणार आहे किंवा नाही जगणार आहे, हे कसं ठरवता तुम्ही? नंबर्स बघतो आम्ही, आणि आम्ही तुम्हाला जर सांगितलं आमचे चॅनल चेक चालू असतात कंटिन्युअस बेसिसवर. बरेच वेळा आम्ही डीलरशी बोलतो, आम्ही ऑन द ग्राउंड डिस्ट्रीब्युटरशी बोलतो, आम्ही कस्टमर्स जाऊन सर्वे करतो की बाबा हे प्रोडक्ट तुम्ही कंपनीच्या वापरताय. डीलरशी. कंपनी डीलरशिप, हां, डीलर म्हणजे Correct, कंपनी correct. डीलर म्हणजे XYZ कंपनीमध्ये तुम्ही एंट्री घेताय, तर Absolutely. त्याच्या सगळ्या लोकांना तुम्ही भेटता. भेटता. Yes. आणि ते तुम्ही कंटिन्युअस प्रोसेस मला भेटत राहिलं पाहिजे. कारण बरेच वेळा काय होतं, कधी कधी काय काय डिसिजन जे टॉप लेवलला घेतले जातात ते तुम्हाला कंपनी कॉलमध्ये सांगत नाही, पण ते इंटरनल एम्प्लॉईजना तर कम्युनिकेट केले आणि कुठली जातात. कंपनी स्वतःच्या कंपनीला वाईट म्हणेल, Absolutely. म्हणणारच Absolutely, नाही. absolutely. प्रत्येक जण गुडी गुडी गोष्टी सांगणार आहे. ॲब्सोल्युटली. पण बॉटम लाईनला जेव्हा आपण जातो ना, तेव्हा कळेल अरे प्रोडक्टमध्ये गडबड आहे. आता एखादी कार कंपनी, त्याच्या बॅटरीज फुटायला लागलेत, अर्थच नाही ना. मग पुढे जाऊन तो प्रोडक्ट सस्टेन होईल की नाही हे इम्पॉर्टंट आहे. बरं, बॅटरी फुटते म्हणून ती कंपनी खराब होत नाही, पण जर त्यांनी त्यावर करेक्टिव्ह मेजर्स घेतल्या तर ऑब्व्हियसली मी त्याला होल्ड करेन. हे एक असू शकतं. आणि जेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या लोकांना अप्रोच करता, आता समजा कंपनीच्या ओनरला वगैरे भेटता तुम्ही? हो, म्हणजे काय, कंपनी ओनर, प्रमोटर, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, जिथे जमेल आम्ही सगळ्यांना भेटतो. म्हणजे पहिला प्रमोटरवर आपल्याला कन्व्हिक्शन यायला पाहिजे, राईट? छोट्या ज्या कंपन्या असतात, ज्या प्रोफेशनली रन, एवढ्या ज्या प्रमोटर Small cap ड्रिव्हन वगैरे. ज्या असतात, हम्म. त्याच्यामध्ये प्रमोटरचा कॉन्फिडन्स खूप गरजेचं आहे. त्या माणसाची नियत कशी आहे, करेक्ट. शेवटी ते मॅटर करतं.
कारण देखो बघा, बिझनेस काय, बिझनेस वर खाली जाणार, बरोबर. त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही बियॉन्ड द पॉईंट. पण जो प्रमोटर जर क्लीन किंवा जो त्याची जर नियत चांगली असेल तर तो डिफिकल्ट टाईममध्ये, सो प्रत्येक माणसाचं कॅरेक्टर ना डिफिकल्ट टाईममध्ये टेस्ट केलं जातं. चांगल्या बरोबर. ह्याच्यामध्ये सगळेच खूप चांगले असतात वागायला. हम्म. जेव्हा तुम्ही टफ फेजमधून जात असता, जेव्हा तुमचा बिझनेस खरोखर स्ट्रगल करत असतो, तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट करता, करेक्ट. ती जी टेस्ट आहे. सो ॲक्च्युली आम्ही बरेच बिझनेस बघतो की जे अशा फेज थ्रू जातात, कारण सर्वात जास्त जे लर्निंग किंवा जी प्रोसेस इम्प्रूव्हमेंट होते ती नेहमी डिफिकल्ट पिरियडमध्ये होते. बरोबर आहे. जेव्हा कंपनी किंवा इंडस्ट्री इज गोइंग थ्रू अ व्हेरी चॅलेंजिंग फेज, खूप प्रेशर आहे, कॉम्पिटिशन वाढते, रूल चेंज होत आहे, रॉ मटेरियल प्राइस इन्क्रीज झाले, काहीही होऊ शकतं. त्यावेळी ती कंपनी कशी रिॲक्ट करते आणि त्यावेळी त्याचं जे काय लर्निंग आहे, बिकॉज ती फेज कधी कधी जाणार, राईट. तुम्ही Correct बघितलं आहे. क्रूड ऑइल $120 पण गेलं आणि मध्ये $0 पण Zero गेलं, आलं निगेटिव्ह होतं. पण जाऊन आलं, बरोबर आहे. विच मीन्स काही होऊ शकतं लाईफमध्ये. काही होऊ शकतं 100%. मग आता प्रमोटरला जेव्हा तुम्ही भेटता सर, किंवा टॉप मॅनेजमेंटला जेव्हा तुम्ही भेटता, त्यांचा ॲक्सेस इझिली मिळतो तुम्हाला? आता रिटेल इन्व्हेस्टर कसं भेटणार हो, तो फक्त बॅलन्स शीट बघतो. आणि प्रमोटर पण 2 प्रकारचे असतात. एक तर आलेला असतो फक्त मला छापायचं आणि बाजूला व्हायचं आहे, काहीतरी करून आपलं चेपवायचे स्टॉक दुसऱ्याला द्यायचे. आणि आत्ता हा ट्रेंड खूप वाढला आहे सर. म्हणजे मी जेव्हा बघतो ना की न्यू एज कंपन्या आता ज्या बिल्ड होत आहेत, तर फक्त व्हॅल्युएशन गेम सुरू आहे. अनाप-शनाप व्हॅल्युएशन वाढवायचं, पैसा गोळा करायचा, वेगवेगळे इन्व्हेस्टर आणायचे, वेगवेगळ्या लेवलवर पैसे उचलायचे, व्हॅल्युएशन फुगलं की मग तो पैसा सगळा रिटेलरच्या डोक्यावर मारायचा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करून. मग आपल्याला काय वाटतं, IPO आला रे आला म्हणून प्रत्येकजण उठतो आणि तो IPO घ्यायला जातो. सो मला पहिलं सांगा सर, तुम्ही IPOमध्ये इन्व्हेस्ट करता का हो? हो, करतो ना. IPO-मध्ये पण आम्ही इन्व्हेस्ट म्हणजे आता करतो. समजा तुम्ही बँकिंग अँड फायनान्शियल फंड मॅनेज करताय. आता एखादी नवीन बँक, आता समजा मी बँक सुरू केली, त्याचा IPO आला, तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करता, राईट? हां, म्हणजे ते आमच्या करू शकता इन्व्हेस्टमेंट इफ यू पॅरामीटरमध्ये फिट व्हायला बसत पाहिजे. असेल तर. येस. मग जो प्रमोटर, आता परत त्याच्यावर येऊयात आपण, की प्रमोटर तो स्वतः घर भरण्यासाठी आलाय, की ऑब्व्हियसली बघा प्रत्येक प्रमोटर पैसे मिळवायलाच आलाय, त्यात काही वाद नाही. कोण समाजसेवा करायला आलेला नाही आहे फक्त. पण स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही असणारा प्रमोटर असायला पाहिजे. जसं धीरूभाई म्हणायचे, की मी लिगसी ब्रँड बनवतोय, माझ्या पिढ्याने पिढ्या हा बिझनेस मोठा होत जाईल. काही लोकांची थॉट प्रोसेस असते, अरे मी आलोय जन्माला, 2-4 वर्षात छापेन आणि मी बाजूला होईन, मला देणं घेणं नाही बिझनेसची, मला माझे लॉसेस रिकवर करायचे आहेत आणि मला बाहेर पडायचं आहे दुसऱ्याच्या गळ्यात मारून. हे तुम्हाला प्रमोटरशी बोलल्यानंतर कळतं? प्रमोटरशी बोलल्यानंतर, प्रमोटरच्या सहकार्याशी बोलल्यानंतर, त्यांच्या प्रेझेंट लोकांशी किंवा करेक्ट. एक्स एम्प्लॉईशी बोलल्यानंतर खूप खूप आम्हाला इन्साइट. एम्प्लॉई लगेच ओपन अप होतात, कारण एम्प्लॉई काही नेहमी आपल्या प्रमोटरचं नाही, कौतुक तर करत नाहीये. नाही. सो बऱ्याच ती माहिती आम्हाला खूप मिळते आणि त्याच्यावरून प्रमोटरचा ॲटिट्यूड पण कळतो कसा आहे. अच्छा. काही काही प्रमोटर्स खूप फायटर असतात, खूप म्हणजे बिझनेस ड्रिव्हन असतात. ते चांगले, म्हणजे चांगले प्रमोटर जे आपल्या एम्प्लॉईना चांगले ट्रीट करतात. आय थिंक दॅट इज ऑल्सो. सो ह्याचे काय, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं. आपण एक अशा काही 3-4 गोष्टी सांगू शकता किंवा 5 पॉईंट, की प्रमोटरमध्ये मी काय बघायला पाहिजे? हां, सो एक तर प्रमोटरचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे. एक तर गोष्ट असते, मी इथे येऊन बडबड करेन आणि मागे जाऊन काय ते वेगळ्या गोष्टी करेन, राईट. सो प्रमोटरचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे ते तुम्ही कसं बघणार. ते बघण्याकरता तुमच्याकडे ॲन्युअल रिपोर्ट आहे, तुमच्याकडे IPO असेल, तुमच्याकडे प्रॉस्पेक्टस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 3-5 वर्षाचा इन्फॉर्मेशन असते. तुम्ही जुने जाऊन इंटरव्ह्यू चेक करू शकता प्रमोटरचे, त्यावेळी त्याने काय म्हटलं होतं, तो नंतर त्याचा परफॉर्मन्स कसा त्यानं जे आला. व्हिजन सांगितलं 5 वर्षापूर्वी, Absolutely. आत्ता ते झाले का? म्हणजे झालंय बेसिकली का? आम्ही ते करतो, की हां. मी त्याचे जुने जे कॉन्फरन्स कॉल वगैरे झालेले असतात ते आम्ही बघतो, आणि त्यानं जी कमिटमेंट त्यावेळी केली होती ती किती पर्सेंटेजमध्ये पूर्ण झाली, किंवा काही गोष्टी तर करतच नाही, ते हातच लावत नाहीत. फक्त एवढंच म्हणतात, की आम्ही या सेक्टरमध्ये उतरणार आहोत आणि इथं आम्ही 10,000 कोटी टाकणार. पण नंतर ते विसरून जातात, किंवा इंटेन्शनली तो पडणारा स्टॉक पडू नये म्हणून त्यांनी ते. बरोबर. सो एक ते असतं, की प्रमोटरचे जुने इंटरव्ह्यूज वाचा, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी कसं डिलिव्हर केलंय ते बघा. दुसरी गोष्ट असते, शेवटी नंबर्स मॅटर करतात, राईट. त्या कंपनीचं कॅश फ्लो कसा आहे, कॅश फ्लोमध्ये डेट घेऊन त्याने ग्रो केलंय. टू मच ऑफ अ डेट इज ऑल्सो नॉट अ गुड थिंग. सो आम्ही डेट अवर्स नाही होत कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करताना, पण जर तुमची डेट फ्युएलची जर ग्रोथ असेल, डेटनी घेऊन फ्युएल केली जर ग्रोथ असेल, ती सस्टेनेबल नसते. कारण डेटचा ॲक्सेस प्रत्येक वेळी तुम्हाला असेल असं काही नाही, आणि तुमचा एखादा कॉल पुढे मागे झाला तर डेट टू इक्विटी आउट ऑफ द हँड जाऊ शकतं. मग तुमचा बिझनेस पुन्हा आयडियली डेट टू इक्विटी काय असायला पाहिजे? लेस दॅन 1 इज आयडियल. बट त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये असा काही स्पेसिफिक रेशो नाही अनफॉर्च्युनेटली, कारण business प्रत्येक to बिझनेसचं business. डायनॅमिक्स. आता तुम्ही जर मेटल किंवा स्टील कंपनी बघायला गेला तर डेट टू इक्विटी विल बी हायर. कॅपिटल लागेल. FMCG IT मध्ये तर निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल किंवा
कॅश फ्लो जनरेटिंग कंपनीज आहेत. सो प्रत्येकाचं डायनॅमिक्स वेगळं आहे हम्म, आणि तशाप्रमाणे ते वर्क होतं. सो एक आहे, सो सेकंड झालं कॅश फ्लो तुमचा कसा आहे. थर्ड झालं तुमचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जे म्हणतो आपण ROC जे म्हणतो ते कसं आहे. सिंगल डिजिट आहे, डबल डिजिट आहे किंवा कसा काय नंबर आहे. सो हे ज्या गोष्टी आहेत त्या खूप तुम्हाला सांगून जातात तुमच्या लाईफमध्ये. अजून एक गोष्ट आहे की एम्प्लॉई टर्नओव्हर कसा आहे. हम्म, तर तुम्हाला सारखे जर टॉप मॅनेजमेंट चेंजेस दिसत असतील की दर 2 वर्षांनी CFO चेंज होतोय, दर 2 वर्षांनी सिनियर टीम लिडरशिप टीम चेंज होते आहे, विच इज नॉट अ गुड साईन. म्हणजे सगळे चेंज होणं इज नॉट ऑब्व्हियसली. नॉर्मली ठराविक थोडं होत राहिलं. ॲट्रिशन थोडं असतात, चांगली लोक सोडून जातात, ते ॲक्सेप्टेबल आहे, ते नॉर्मल आहे. पण जर टू मच होत असेल कुठली गोष्ट, दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड रेड फ्लॅग की तुम्हाला जरा केअरफुल व्हायला पाहिजे की वर्क कल्चर कसं आहे, टॉक्सिक आहे, काय आहे. सो बरेच त्याच्यामध्ये अँगल्स येतात. करेक्ट. प्रमोटर झालं नंतर तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या लेवलला पण जाता, म्हणजे आता त्यांच्या जे डिस्ट्रीब्युटर, छोट्या छोट्या प्रोडक्ट. कंपन्या ज्या असतात त्यांचं आता बऱ्याच मोठ्या कंपन्यांशी डिलिंग होत असतं. एखादी ऑटो अँसिलरी कंपनी आली फॉर एक्झाम्पल, सो दे विल ऑब्व्हियसली डिलिंग विथ मोठ्या मोठ्या ऑटो कंपनीज असतात. तुम्ही त्या ऑटो कंपन्यांशीच बोला की तुम्हाला या अँसिलरीबद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स आहे. दॅट इज द बेस्ट चॅनल चेक. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आता समजा हा एक अँसेलरीज बनवतो. अँसेलरी म्हणजे स्पेअर पार्ट्स. समजा Spare part, एखादी बरोबर. कार आहे, त्याची टायर मॅन्युफॅक्चरिंग करते, राईट. आता टायर जी बनवते तो वापरणार कोणतरी मोठा कारवाला इन द सेन्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी, म्हणजे M&M आहे, टाटा मोटर्स आहे, हिरो वगैरे आहे, बजाज फिनान्स, हे सगळे आहेत. मग आपण त्या लोकांना जर विचारलं यांचे टायर काय क्वालिटीचे आहेत, पहिली गोष्ट ते सांगतील. दुसरी गोष्ट आपण त्यांना विचारू शकतो हे लॉंग टर्ममध्ये तुम्ही यांच्याशी डील करणार आहात का. आणि तिसरी गोष्ट आहे तुम्हाला त्या कंपनीबद्दल काय वाटतं, तिथून इन्साइट्स मिळतील. आणि टायरवाल्यांना आपण विचारू शकतो या कार मॅन्युफॅक्चररबद्दल तुम्हाला काय वाटतं, यांचे पेमेंट्स वगैरे तुम्हाला वेळेत येतात का, बाकी सगळे बिहेवियर वगैरे कसं आहे, मॅनेजमेंट कसं आहे. सो या गोष्टी पण होतात. आणि युअर AMC, दॅट्स वाय तुम्हाला ॲक्सेस हा चांगला असेल मला वाटतं. हो. आता टाटा AMCचे म्हणजे टाटा ग्रुपचे तर सगळीकडे बिझनेस आहेतच. त्यामुळे ती आम्हाला एक हेल्प नक्की होते की म्हणजे असं नाही आम्हाला काही प्रेफरन्शियल ट्रीटमेंट मिळते, पण आम्हाला ऑब्व्हियसली एक ॲक्सेस असतो की सगळ्यांशी बोलून आम्ही त्यांना विचारू शकतो की काय चालू आहे. एक Correct. आयडिया नक्की आता आम्हाला ऑलरेडी तुमच्या idea ग्रुप ऑफ मिळते. कंपनीज पण खूप सारे आहेत, त्यांची पण हेल्प होते. आणि प्लस नाव मोठं, आणि प्लस AMC तुम्ही आहात, पैसा टाकताय म्हटल्यानंतर, मी जर एखाद्या कंपनीमध्ये 1 कोटी 2 कोटी 100 कोटी 1000 कोटी जे काय तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर त्या कंपनीची ओनरशिप माझ्याकडे येते. सो दॅट्स वाय दे आर अँसरेबल टू मी. आणि बरेच वेळा आता मी कंपनी नाव नाही घेते, पण आता मध्ये आम्ही एका कंपनीवर काम करत होतो, म्हणून मी स्वतः चॅनल चेक्स करत होतो. तर मी एका आमच्या इन्व्हेस्टी कंपनीशी बोललो, ज्याच्यामध्ये आम्ही 4-5% स्टेक ओन करतो. त्यांच्या CFOशी बोललो आणि त्यांच्या CEOशी बोललो, टू फीडबॅक घेण्याकरता ह्या कंपनीवर तुमचं काय मत आहे. अच्छा, म्हणजे दुसऱ्या कंपनीमध्ये. दुसऱ्या कंपनी, कारण तुम्ही त्यांच्यावर Okay. बिझनेस करताय. बरं. त्यांनी आम्हाला खूप चांगला इन्साइट्स दिल्या, ज्या आम्हाला हेल्प झाल्या की याच्यात इन्व्हेस्ट करायचं की नाही करायचं. सो हे आमची प्रोसेस ॲक्च्युली ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्हाला आधी पण सांगितलं मी, हे तुम्हाला करत राहिलं पाहिजे सारखं. एकदा घेऊन बसून राहिलात नाही होणार. आणि काय होतं, आपली एक्सपर्टी एका XYZ सेक्टरमध्ये असते. बिकॉज समजा मी BCom फील्डमधून पुढं आलो आहे, तर मला कॉमर्स रिलेटेड चांगलं समजतं आणि मी बँकिंग बेटर अंडरस्टँड करू शकतो. एखादा मेकॅनिकल बॅकग्राऊंडचा आहे तर तो मेकॅनिकल फील्डमधलं चांगलं ॲनालाइज करू शकतो. पण जेव्हा त्याला फार्मामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, त्याचं डोकं एवढं नाही चालणार त्यामध्ये. तुम्ही ब्रॉडर लेवलला बॅलन्स शीट बघाल, सगळ्या गोष्टी बघाल, पण इन्साइट्स कशा कळणार. जे ड्रग्स ते बनवत आहेत, पुढं त्याची डिमांड आहे नाही आहे, या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही जसं म्हटलात, तर वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलून भेटून, आणि महत्त्वाचं त्याच्या कॉम्पिटिटरशी बोला, त्यांच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एक्झॅक्टली, ज्या कंपन्या दिल्या त्या मोठ्या कंपन्यांशी बोला की तुम्ही काय ना कॉन्ट्रॅक्ट द्या, तुम्ही ह्याच्यामध्ये हां. काय बघताय. म्हणजे म्हणजे खूप निंदकाचे घर असावे शेजारी, तसं Absolutely, त्याचा निंदक absolutely. कोण आहे पहिला बघायचं, आणि तो त्याच्याबद्दल काय आणि अजून बोलतोय. एक लक्षात घ्या, दिसतं तसं नसतं. करेक्ट आहे. हे खूप महत्वाचं आहे. ही म्हणजे सुरुवातच आपण केली होती. जी कंपनी खूप जास्त चर्चेत हां. असते, समजून जायचं ती घडवली जाते, हां. काहीतरी आहे याचा अर्थ. अशा सर बऱ्याच हिडन कंपनीज आहेत, म्हणजे हिडन म्हणता येणार नाही तसं, पण चर्चेत अजिबात नसतात. म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा नाही ही कंपनी आहे. इव्हन आमच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा असे बरेच स्टॉक आहेत. लोक आम्हाला म्हणतात, सर हा स्टॉक मी पहिल्यांदा ऐकतोय, पण परफॉर्म चांगला करतोय. तुम्हाला माहीत नाही म्हणूनच परफॉर्म चांगला करतोय. तुम्हाला माहीत असताना तर तो आत्तापर्यंत 30-40% तुम्हाला लॉस दिला असता. सो तुम्हाला काय वाटतं या व्ह्यूबद्दल, म्हणजे जेव्हा तुम्ही स्टॉक पिक करता, प्रमोटर बघता, त्याच्यानंतर तुम्ही त्याचे फंडामेंटल्स बघता, अजून काय असे चेक पॉईंट्स आहेत? व्हॅल्युएशन
आय थिंक व्हॅल्युएशन खूप महत्त्वाचं आहे, कारण शेवटी काय प्राईजला मी कुठलीही गोष्ट तुम्ही कुठल्या प्राईजला घेताय इन टर्म्स ऑफ स्टॉक प्राइस. हा स्टॉक प्राईस आता पहिलं आपण बघितले व्हॅल्यू किंवा त्याचा इन्कम वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. ते जे आकडे एक तुमचं बघितलं, एक तुम्ही फंडामेंटल फायनान्शियल एक फंडामेंटल फायनान्शियल अनालिसिस आकडे केला. बघितले. करेक्ट. दुसरा जो अनालिसिस आहे, जो व्हॅल्युएशन, जो एक बिहेवियर तुम्हाला बोललो की तुम्ही काय प्राईजला कुठला बिझनेस विकत घेताय. आता आपण आलो चार्टवर. चार्ट असं नाही, पण म्हणजे काय प्राइस सुरू हा आहे. काय प्राईस म्हणजे त्या स्टॉकमध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये किती निगेटिव्हिटी आहे, किंवा लोकांनी ओनरशिप कशी आहे त्या स्टॉकमध्ये लोकांची, कारण हे सगळे मॅटर पण खूप करतं. जर तुम्ही कन्सिस्टंटली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जर तुम्ही अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स किंवा अंडर ओन स्टॉक्स, अंडर व्हॅल्यूड आणि सॉलिड, जर तुम्ही असं करू शकाल की ज्याचे अर्निंग्स बॉटम आउट होत आहेत, अर्निंग्स डिप्रेस्ड आहेत, व्हॅल्युएशन पण डिप्रेस्ड आहे, असं तुम्हाला जर कुठे सेक्टरचं कॉम्बिनेशन मिळालं तर डेडली कॉम्बिनेशन. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये जर टाईम दिलात, तुम्ही त्यात खूप पैसे पण, म्हणजे असं, पण त्याच्यात खूप डिसिप्लिन लागतो आणि खूप पेशन्स लागतो, कारण बरेच वेळा तो कॉल प्ले आउट होण्याकरता कधी कधी 1-1, 2 वर्ष पण लागतात, आणि मग तो पेशन्स सगळ्याकडे नसतो. पेशन्स पण तिथं पाहिजे जिथं तो वर्कआउट होईल असं. म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसतंय कंपनीची वाट लागली आहे आणि आपण पेशन्स ठेवून बसलो. 80% लॉस झाला तरी आपण बघत बसतो, अरे आज उद्या वर जाईल. आणि रिटेलरचं मेजरली हेच होतं की लॉस मेकिंग कंपन्यांमध्ये ते अडकून पडलेले असतात आणि ते वाट बघत बसतात की आज वर जाईल किंवा उद्या वर जाईल. सो टेक्निकल अनालिसिसमध्ये काही तुमचं नाही, लक्ष असतं? टेक्निकल आम्ही, म्हणजे मी स्वतः काही कसं करत नाही. आमची टीम आहे, ती त्यांच्याकडे आम्ही पाहिजे इनपुट्स घेतो, पण माझ्या स्वतः त्याच्यामध्ये असं काही एक्सपर्टीज नाही आहे. ओके. मग मेजरली सर मला एक सिम्पल क्वेश्चन हा विचारायचा आहे की जेव्हा आपण एखादी स्टॉक पिक करतो, जसं तुम्ही म्हटलात की 32 स्टॉक तुम्ही बाय केले, हे सगळं तुम्ही एकट्याने केलं की ही सिस्टम कशी वर्क नाही, होते? हे सगळं टीम वर्क असतं. आम्ही एकटं, ओके. आम्ही याच्यात काही नसतं. म्हणजे कशा लेवल्स असतात यामध्ये? तो आता आमच्याकडे तसं मला सांगितलं, मी एक रिसर्च अनालिस्टची आमची एक टीम आहे, त्यानंतर आमची फंड मॅनेजरची एक टीम आहे. आमची दररोज सकाळी एक मीटिंग होते 8:30ला. ओके. ती मीटिंगमध्ये आम्ही डिस्कस करतो काल काय झालं, कोणी काही मीटिंग करून आलं असेल तर ते आपले थॉट शेअर करतो, त्याचे मीटिंग टेकअवे शेअर करतो. प्रत्येक 15 दिवसांनी आमचं एक ब्रेन स्टॉर्मिंग सेशन असतं. कुठले आयडियाज, कुठले सेक्टर्स आम्हाला बघायचे, प्रत्येकजण आपापलं थोडं थोडं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये देतो. ओके. म्हणजे एक टोटल टीम यावर काम करते. आता उद्या समजा साठेसाहेब बँकिंग फायनान्शियलच्या ऐवजी समजा लार्ज कॅप किंवा मिड कॅप, स्मॉल कॅप मॅनेज करायला गेले, तर त्या फंडवर कुठल्याही प्रकारे डेंट यायला नको किंवा मोठा गोंधळ तिकडे व्हायला नको. असं पण होऊ शकतं ना, फंड मॅनेजर गेला आणि त्या फंडची वाट. आता मी फ्लेक्झी कॅप 1.5 वर्ष मॅनेज करतो. त्याच्या आधी मी 2 वर्ष मी लार्ज कॅप मॅनेज केला टाटाचा. सो ते रोटेशन तर होत राहतं. तर सो पर्सन महत्त्वाचा नसतो, सिस्टम आणि प्रोसेस खूप महत्त्वाची असते तसं. ओके. म्हणजे पर्सन ओरिएंटेड नसतं तर हे सिस्टम ओरिएंटेड आहे. देखो, शेवटी थोडासा पर्सनल 19 टच space थोडा करू येतोच, ते मी म्हणून त्यात अगदी नाही म्हणू शकत नाही, पण एक जर प्रोसेस असेल, एक जर फ्रेमवर्क असेल इन्व्हेस्टमेंटचं, त्यामुळे तुम्हाला सांगतो, जसं जेव्हा मी फ्लेक्झी कॅप फंड करायला सुरुवात केली, पहिले 6 महिने माझा वेळ फक्त ह्याच्यातच मी स्पेंड केला की मला या फंडचं फ्रेमवर्क काय पाहिजे. ओके. म्हणजे मी उद्या समज मी नसलो, दुसरा जर पण कोणी करायला लागला तर त्याला ते इझी गेलं पाहिजे, कारण ते फ्रेमवर्क केल्यानंतर काय होतं ना, खूप असं एलिमिनेशन होऊन जातात. बरोबर. म्हणजे जे तुम्हाला शेवटी राहतं ते खूप चांगलं तुम्हाला मिळतं. त्यामुळे फ्रेमवर्क, आधी मी फ्रेमवर्क डिसाईड केलं की ह्या फंडचा हे असं आम्ही हा फंड रन करू. सो जेव्हा मी यंग सिटीजन फंड 4 वर्षापूर्वी मॅनेज करायला सुरुवात केला, सेम थिंग मी केली. पहिले 6 महिने 9 महिने मी आधी विचार केला की ह्या फंडचं ओरिएंटेशन काय असलं पाहिजे. लॉंग टर्म ओरिएंटेशन आहे तर तसे आपण कॉल घेतले पाहिजेत, कारण ते आम्हाला डे टू डे एवढं प्रेशर नसतं नेहमीचं. फ्लेक्झी कॅपमध्ये तो डिफरंट ऑल टुगेदर चॅलेंज आहे. बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिस फंडमध्ये अजून डिफरंट चॅलेंज आहे. त्यामुळे प्रत्येक फंडचं आम्ही एक इन्व्हेस्टमेंट फ्रेमवर्क बनवलं आहे, आणि जेव्हा जेव्हा आम्ही इन्व्हेस्ट करतो, आम्ही त्या नॉर्मली इन्व्हेस्ट अशाच करतो ज्या फ्रेमवर्कमधून आम्हाला मिळतात. ओके. बरं, आताचा जर सर ओव्हरव्ह्यू घेतला तर काय वाटतं, म्हणजे मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे किंवा काय होऊ शकतं मार्केटचं, असं तुमचं ॲनालिसिस काय सांगतं ओव्हरऑल मार्केटकडे बघून? सो ओव्हरऑल मार्केटचं 2-3 गोष्टी आहेत. आता मी सुरुवातीमध्ये एकदा म्हटलं की काय काय पॉकेटमध्ये डेफिनेटली एक युफोरिक एक आहे, एक काय म्हणतो, एक बबल टाईप आहे. पण काय काय पॉकेट्समध्ये आम्ही बघतोय व्हॅल्युएशन्स खूप अट्रॅक्टिव्ह आहेत. काय काय पॉकेट्समध्ये बघतोय आम्ही अर्निंग्स खूप डिप्रेस्ड आहेत. कन्झ्युमर डिस्क्रिशनरी बघितलं तर अर्निंग्स खूप डिप्रेस्ड आहेत. तर उद्या मी BFSI बघितलं, बँक्स बघितले, NBFCs बघितल्या, तर व्हॅल्युएशन खूप डिप्रेस्ड आहे. सो मग आम्ही काय करतो, आम्ही आमचा पोर्टफोलिओ असा अकॉर्डिंगली आम्ही शिफ्ट करत राहतो की ह्या सेक्टरमध्ये व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह आहे, या सेक्टरमध्ये अर्निंग्स डिप्रेस्ड आहेत. सो प्रॉब्लेम तुम्ही तिकडे जास्त तुमचं वेटेज. म्हणजे सोप्या भाषेत महिला जसं शॉपिंग करायला जातात, कांदे कुठे Absolutely. स्वस्त मिळतील, Absolutely. टमाटर कोणाकडे तसंच स्वस्त शेवटी मिळतील ते उचलायचं आहे आपल्याला. बेसिक फंडामेंटल Same तेच राहतात. आतापर्यंत बरोबर आहे. तेच आहे. ओके.
सो थोडंसं ओव्हर व्हॅल्यूड किंवा या पर्टिक्युलर सेक्टरपासून थोडंसं स्वतःला वाचवलं पाहिजे किंवा लांब राहिलं पाहिजे किंवा व्हॅल्युएशन थोडंसं हायर साईडला गेलं आहे, असे कोणते सेक्टर वाटतात तुम्हाला? सो त्याची तुम्हाला एक लिटमस टेस्ट पण सांगतो की तुम्हाला हसायला पण येईल. आम्ही आमच्या सेल्सवाल्यांना जेव्हा सांगतो किंवा की तुमच्या आपल्या ब्रांचमध्ये समज कोणी स्वतः करून आला आणि म्हणाला की मला या फंडमध्ये टाकायचे, तुम्ही समजू शकता की तो फंडचा पीक कुठेतरी जवळ आला. करेक्ट आहे. ठीक आहे. ओके ओके. त्यामुळे म्हणजे जेव्हा हां. रिटेलर सर्वसामान्य रिटेल माणसं असं नाही म्हणायला म्हणते, लागतात, कोणीही म्हणजे कारण हा तेच शेवटी ना, म्हणजे आणि हे आपल्या भारतामध्ये नाही आहे, जनता. सगळ्या दुनियामध्ये ही लिटमस टेस्ट कामाला आहे. तुम्ही अच्छा. US मध्ये पण गेलात ना, हम्म. एक मेंटल आपलं एक नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे की जिथे रिटर्न जास्त मिळतं तिथे आपण अट्रॅक्ट होतो. आज लोक कुठे कुठे टाकतात पैसे बिकॉज त्यांना तो रिटर्न दिसतो म्हणून टाकतायत. जे लॉजिकली पैसे 3 वर्षापूर्वी टाकले गेले होते त्याच्यामध्ये. आता तुम्हाला अशा ठिकाणी जायला पाहिजे जिथे खूप डिप्रेस्ड आहे, अर्निंग डिप्रेस्ड आहेत किंवा व्हॅल्युएशन डिप्रेस्ड आहे किंवा लॉट ऑफ अदर थिंग. सो अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुमचं कन्सिस्टंटली जास्त इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न बनवू शकतात. सो ही ह्युमन टेंडन्सी आहे, त्याला देर इज नथिंग रॉंग इन दॅट की आपण अट्रॅक्ट होतो की जी गोष्ट चांगली येईल त्या गोष्टीकडे आपण अट्रॅक्ट होतो. बरोबर. सो आत्ता या जंक्चरला तुम्ही बघायला गेलात तर मी म्हणेन से डिफेन्स टाईप जे सेक्टर आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन खूप स्ट्रेस्ड आहे. खूप जास्त एक्सपेक्टेशन बिल्डिंग झाली आहे. एकतर खूप सिंगल पार्टी म्हणजे गव्हर्नमेंटच एक तुमचा मोठा डिमांड जनरेट करणारा आहे. गव्हर्नमेंटच्या प्रायोरिटीज चेंज होऊ शकतात. सो आय एम सेइंग दीज आर ऑल रिस्क. गव्हर्नमेंट चेंज होऊ शकतं, काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. सो तुमचं करंट व्हॅल्युएशन आहे ते फॅक्टर इन करतंय का? उद्या समज युद्ध थांबलं तर उद्या मग तुमचे कोण घेणार बॉम्ब्स विक? म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. डिफेन्स सेक्टर जे आहे जे आम्हाला थोडं ओव्हर व्हॅल्यूड वाटतं आहे. नंतर थोडं कॅपिटल गुड्स किंवा त्या स्पेसमध्ये पण आम्हाला व्हॅल्युएशन खूप स्ट्रेच वाटतं आहे. ऑल्दो असं आहे की नेक्स्ट 2-3 क्वार्टर नक्कीच रिझल्ट चांगले आहेत सगळ्यांचे. त्या नियर टर्म आउटलुक खूप चांगला आहे, पण व्हॅल्युएशन तिकडे खूप असं स्ट्रेस्ड आउट कॅपिटल गुड्समध्ये. कॅपिटल ओके, गुड्स दुसरं किंवा झालं. त्यानंतर त्यानंतर अगेन सेम थिंग की रेल्वेज टाईप किंवा समजा काही PSU एंटिटीज आहेत त्याच्यामध्ये मार्केट कॅप 3x 4x झालं आहे, पण काय अंडरलाईन अर्निंग्स नाही आलेत. बरोबर. अर्निंग जोपर्यंत येत नाहीत तरीसुद्धा मार्केटचा स्टॉक कुठला चालत असेल की कुठला सेक्टर चालत असेल तर आम्ही खूप केअरफुल होतो. सो काही पॉकेट जे PSUमध्ये आहेत त्याच्यामध्ये पण आपण केअरफुल असणं खूप गरजेचं आहे. अजून काय की हेच आता एवढेच हे ओव्हर व्हॅल्यूड आहे. करेक्ट. पण ॲज अ सेड की 30% जे 30 ते 50% जे इव्हन इंडेक्सचं पण वेट आहे तुम्हाला कंझ्युमर स्टॉक्स, बँकिंग स्टॉक त्यांनी काही रिटर्न दिला नाही गेले 4-5 वर्षात. पण सर प्रॉब्ली त्यात ओव्हर रोटेशन व्हॅल्यूडचं पहिलाच आपण क्लिअर करूया. सॉरी. आता समजा हे ओव्हर व्हॅल्यूड जे जात आहेत आता पुढे, काय वाटतं हे खाली येणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? येणार? तुम्हाला जर सिम्पल विचारलं की गेल्या 20 वर्षाचा मार्केटचा रिटर्न किती असेल, किती नंबर असेल साधारण? मार्केटचा रिटर्न ओव्हरऑल निफ्टी जो चाललाय तोच 13-15%. 13-15%. आणि गेल्या 3 वर्षात किंवा 4 वर्षात किती रिटर्न बनला असेल लोकांचा? तो ॲव्हरेज 25-33% वगैरे लोक समज लॉंग एक्सपेक्टेशन हेवी बिल्ड झाले आता. लॉंग टर्म जर 13-15 असेल ॲव्हरेज आणि गेल्या 4 वर्षाचा 25 असेल तर काय व्हायला पाहिजे? की टाइम करेक्ट व्हायला पाहिजे करेक्ट. किंवा ॲब्सोल्यूट प्राइस क्रॅश. आय डोंट नो. सी आम्हाला माहिती नाही फ्युचर काय आहे, कधी होईल काय सांगता येत नाही. आम्हाला काहीच माहिती नाही. कदाचित हे चालत पण आणि राहू आम्ही शकतं. फ्युचर प्रेडिक्ट करण्याच्या बिझनेसमध्ये पण नाही होत, बरोबर कारण ते आहे. कोणालाच माहिती नाही. आणि ते नाहीये 100% बरोबर. नाहीये. पण आपल्याला एक माहिती आहे की लॉ ऑफ ॲव्हरेजेस वर्क होतं, मीन रिव्हर्जन नावाची जी कन्सेप्ट आहे ती वर्क होते. बरोबर आहे. सो आता सर याला जोडून एक क्वेश्चन काय येतो ना, आता तुमच्याशी बोलताना मला हे जाणवतंय की तुम्ही सॉर्ट ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवर जास्त फोकस करताय. आम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असं नाही म्हणणार. मी म्हणेन की शेवटी आपलं काम काय आहे? आपलं काम आहे की असे बिझनेसेस बाय करा जे सॉलिड आहेत पण त्याचं व्हॅल्युएशन पण रिझनेबल आहे. पण ज्यावेळी सर तुम्ही मोमेंटमचा विचार करता तर मोमेंटमची थीम किंवा मोमेंटम म्हणजे काय, तुम्ही काय सांगू शकता डेफिनेशन मोमेंटमची? मोमेंटममध्ये चालत्या गाडीमध्ये बसा, करेक्ट. इन अ वे. धावणाऱ्या गाडीमध्ये चढायचं असतं. हां, बरोबर. करेक्ट. पण कधी कधी ब्रेक लागला तर तुम्हाला थोडी माहिती असणार आहे. हां, बट ब्रेक Plus लागला आणि तर minus डोकं दोन्ही पण आपटू आहेत शकेल ना. बट सर प्लस आणि मायनस दोन आहेत. आता तुम्ही That's समजा व्हॅल्यू okay. इन्व्हेस्टिंग करताय बरोबर आहे. आणि 4-5 वर्ष स्टॉक हलतच नाही किंवा 2-3 वर्ष हलतच नाहीये, ती सुद्धा त्याची एक डाऊन साईड आहेच ना. पण मोमेंटममध्ये मला तुम्हाला पण हेच म्हणूनच विचारायचं म्हणतो की आमचा जो पोर्टफोलिओ असतो, आमचा पोर्टफोलिओ त्याचा नसतो ना बनलेला. आता आज नाही, आमच्याकडे नक्कीच. मला हे म्हणायचं नाहीये हां. तुम्ही मोमेंटम करायला नाही पाहिजे. नाही त्याच्यामध्ये काय एक असतं की तुमची स्टाईल फक्त एकच एक्स्ट्रीम स्टाईल की मी फक्त व्हॅल्यू करणार किंवा ग्रोथ करणार. नाही, आमच्या फंडमध्ये आम्ही सगळं थोडं थोडं ठेवतो. आमची फंडची स्टाईल ही स्टाईल ॲग्नॉस्टिक आहे. देर इज नो स्टाईल.
बरोबर. आम्ही कॉम्बिनेशन करतो. आमच्याकडे थोडे व्हॅल्यूवाले पण असतात, मग थोडे ग्रोथवाले पण असतात. तर तुम्ही आमच्या फंडमध्ये बघायला गेलात तर आमच्या फंडमध्ये पण तुम्हाला 3-4 स्टॉक मिळतील जे 90 ग्रोथ टाईम वाले पी, आहे. 80 ओके. टाईम पीला ट्रेड मग करताय. आता सर ग्रोथ आणि मोमेंटम तुम्ही करतायच. याचा अर्थ आत्ता सध्या पण तुमच्याकडे ग्रोथ सस्टेनेबल ग्रोथ असणं गरजेचं आहे. 100% हां, मी हां, आपण तिकडे आता नाही जाणार की आपण हां, खराब क्वालिटी स्टॉक हां, निवडला आणि हां, त्याच्यामध्ये हां, काहीतरी हां. करतोय. आतापर्यंत जो पॉडकास्ट आपला कंप्लीट झाला इथपर्यंत, तर इथपर्यंत ही क्लॅरिटी आली की मला बेस्टच घ्यायचं आहे. खराब क्वालिटीमध्ये उतरायचंच हां, नाही. बरोबर. आता मी चांगल्या क्वालिटीमध्ये आलो. पण ग्रोथ किंवा मोमेंटममध्ये जेव्हा आपण जातोय त्यावेळी तुम्ही कुठले सेक्टर निवडणार? आत्ता समजा तुम्हाला मोमेंटम करायचं आहे, तर तुम्ही यासाठी कोणते स्टॉक निवडणार किंवा सेक्टर निवडणार? मोमेंटम मी असं रादर दॅन फोकसिंग की मोमेंटम वाला कुठलं आहे. तसं फार्मा सेक्टर आहे किंवा CDMO स्पेस आहे फार्मामध्ये स्पेसिफिक थोडं इंटरनल. ती खूप मोमेंटममध्ये आहे. पण त्याच्यामध्ये आता हळूहळू असं व्हायला लागलं की आमच्या फंडमध्ये पण स्टॉक्स आहेत. आमच्या फंडमध्ये ऑलमोस्ट 3-4% होल्डिंग आहे जे CDMO स्पेसला एक्सपोज्ड आहे. विच इज अ व्हेरी डिसेंट एक्सपोजर. म्हणजे तुम्ही 100% याच्यामध्ये पहिलं 4% फक्त एका थीमला आहे. मोमेंटम थीम तुम्ही पण आम्ही ते मोमेंटम म्हणून घेतलं नाहीये. राहू आमचं दे ना. एक पण एक आमचं स्टोरी काइंड ऑफ त्याच्यामध्ये एक थिसिस आहे, एक इन्व्हेस्टमेंट थिसिस आहे की US मध्ये एक बायोसिक्युअर ॲक्ट ते पास करतायत. त्याच्यामध्ये ते चायनीज कंपन्यांना बॅन करतायत. सो इंडियामध्ये देर आर 2 कंट्रीज ज्याच्यामध्ये फार्मास्युटिकल कॅपॅबिलिटी आहे. इंडिया आणि चायना. एज्युकेशन वाईज बोथ कंट्रीज आर ॲट पार. एकच डिफरन्स 2 कंट्रीजमध्ये आहे की त्यांचं जे स्केल आहे खूप जास्त आहे, आपलं स्केल छोटं आहे. पण उद्या हा जर ॲक्ट US गव्हर्नमेंटने पास केला आणि तिकडे फॉर अ चेंज दोन्ही पार्ट्यांचं सहमत आहे, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक, थोडा डायल्यूट करतील ते कारण खूप मोठा शॉक येऊ शकतो सिस्टीमला. भारतीय कंपन्यांकरता एक मोठी अपॉर्च्युनिटी ओपन होते. सर प्लीज बट CDMO काय आहे थोडंसं कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो की ज्या मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या असतात त्याच्या गोळ्या स्वतः नेट प्रोड्यूस करत. करेक्ट आहे. त्या दुसऱ्या कोणत्या एंटिटीला सांगतात की तू हे फॉर्म्युला आहे, तू तुझ्या फॅक्टरीमध्ये प्रोड्यूस कर. बरोबर आहे. ओके, दॅट इज कॉल्ड दिस एकदम सिंपल Contract भाषामध्ये manufacturing. कॉन्ट्रॅक्ट कारण मॅन्युफॅक्चरिंग. प्रत्येक कंपनीला एवढा पैसा लावून सगळं ते Absolutely, बनवणं आणि नंतर absolutely. परत चेंजेस झाल्या तर ती कंपनी पूर्ण Yes, डिस्ट्रॉय yes, करणं yes, पॉसिबल yes, नसतं. yes. सो हेवी कॅपिटल न इन्व्हेस्ट करता इव्हन ऍपल So सुद्धा ती काय लोक सगळे पण स्वतः नाही ते बनवत. स्वतः चायनामध्ये जाऊन बनवतात, ते बनवून इंडियामध्ये देतात. जाऊन बनवतात. फॉक्सकॉन नावाची कंपनी Correct त्यांच्या आहे. थ्रू करतात. सो हे ज्या फार्मा कंपन्या त्या ह्या सगळ्यांचं ऑडिट करतात. त्यामुळे US FDA पण करतात आणि फार्मा कंपन्या पण करतात. म्हणजे तुम्ही डबल काय म्हणतो आपण ते ह्याच्यामधून सीता परीक्षा आपल्या परीक्षेतून तुम्ही पास होत आहे. तुम्हाला तो पण एक कम्फर्ट येतो, बरोबर. आणि उद्या समज एखादी मोठी कंपनी तुमच्यावर काम करायला लागली आणि त्याचे नवीन नवीन मोलिक्युल्स, नवीन नवीन प्रोडक्ट त्याच्याकडे जर अप्रूव्ह मिळायला लागले FDA कडून, तो सगळा बिझनेस तुम्हाला मिळतो आणि यामध्ये कॅश फ्लो खूप बनतो. मग त्या कॅश फ्लो थ्रू तुम्ही अजून कपॅसिटी एक्सपांड करू शकता. आणि याची लिमिटलेस ग्रोथ आहे. रिझन बिहाइंड दॅट आता अवेअरनेस पण लोकांचा वाढलाय. आता लोक जातात ते पण स्पेशालिस्टकडे जातात आणि स्पेंडिंग पॉवर त्यांची वाढली आहे तिथं, कारण स्वतःच्या हेल्थवर मला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आणि त्यात इन्शुरन्सचा अवेअरनेस जास्त वाढल्यामुळे काय होतं, बिलं खूप मोठी मोठी बनतात, ते आहे औषधं वगैरे यांची. बरोबर. त्यामुळं कन्झम्पशन वाढत चाललं आहे आणि याचं इन्फ्लेशन पण वाढत चाललं आहे. हार्डली मला वाटतं 14-15% काहीतरी आपलं फार्मास्युटिकलचं इन्फ्लेशन आहे. त्यामुळे त्याचे रेट्स पण वाढत चालले, तेवढी डिमांड पण वाढत चालली. मग ही इन्फ्लेशन जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर परत तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग वाढवायलाच पाहिजे. हे साधं गणित आहे. डिमांड सप्लाय तुम्हाला मॅच करावाच लागेल. सो सर जसं तुम्ही म्हटलात, आता परत मोमेंटमवर येऊयात आपण किंवा ग्रोथवर येऊयात, की तुम्ही म्हणताय फार्मामध्ये CDMOवर आपल्याला थोडंसं हे वाटतं. पण तुम्ही आता रेल्वे आणि डिफेन्स हे पण मोमेंटममध्ये आहेत हा किंवा ग्रोथमध्ये आहेत. होते प्रॉली, तुम्ही आता एवढे जास्त personally- राहिले नाहीत. हं? होते प्रॉली अच्छा. 4 जूनपर्यंत होते. पण आता नाही म्हणायचं आहे तुम्हाला. नाही, मी त्याच्यामध्ये असं नाही, हे मी म्हणते. हा, फक्त एवढंच मला विचारायचं आहे, तुम्हाला जर ऑप्शन असेल समोर बाय करण्याचा डिफेन्स आणि रेल्वेमध्ये, तर तुम्ही जाल का, विचार कराल का आत्ता आज? आत्ता जंक्चरला असं कुठलीच आम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटी दिसत नाही की आमच्या व्हॅल्युएशन कम्फर्टमध्ये ती बसेल. उद्या झाले स्वस्त तर आम्ही ते पण मला तेच सांगितलं, आमचं असं काही नाही की आमची काही नो गो लिस्ट नाही आहे, ठीक आहे, की आम्ही कधीच करणार नाही लाईफमध्ये, असं कधीच नसतं. कारण ॲज अ फंड मॅनेजर तुम्ही प्रॅग्मॅटिक असणं खूप गरजेचं आहे. कुठलाही बिझनेस ॲट सम पॉईंट ऑफ टाईम बिकम्स अट्रॅक्टिव्ह. इट इज अ इन्व्हेस्टेबल बिझनेस. सो उद्या हे जर स्टॉक आमच्या व्हॅल्युएशन पॅरामीटर बसायला लागले, आम्हाला वाटतं त्या बिझनेसप्रमाणे ते व्हायला लागलं, आम्ही त्यांना पण घेऊ. आम्ही कधी कुठल्याला नाही म्हणत नाही आणि आम्ही कुठल्याही गोष्टीला आम्ही नेहमीच हो म्हणत नाही. सो फ्लेक्झिबिलिटी असणं खूप गरजेचं आहे फंड मॅनेजमेंटमध्ये. ऑब्व्हियसली तुमचे कोअर बेसिक प्रिन्सिपल्स तुम्ही सोडायला नाही पाहिजेत.
पण फ्लेक्झिबल पण राहणं खूप गरजेचं आहे. बरं, आता कोणत्या सेक्टरकडे मी वळायला पाहिजे पैसे टाकण्यासाठी? आता हे मला कळालं, की काय नाही केलं पाहिजे आणि कुठल्या सेक्टरपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे. कुठे जायला पाहिजे यात तुम्ही एक ऑप्शन दिला FMCGमध्ये, राईट? आता FMCG नंतर अजून काय ऑप्शन्स तुम्हाला बेटर वाटतात? सो 2 सेक्टर जे मला वाटतात, की कन्झ्युमर आणि बँकिंग. ओके. त्याच्यामध्ये मला वाटतं, की पुढचे 2-3 वर्ष लोकांनी सेक्टर फंड म्हणून ज्याला 2-3 वर्ष. ज्याला रिस्क घ्यायची कॅपॅबिलिटी आहे, बिकॉज हे सेक्टर फंड्स आहेत. सेक्टर फंड्समध्ये काय असतं, की बिकॉज यू आर इन्व्हेस्टिंग ओनली इन वन सेक्टर. ते सेक्टर जर लॉंगर दॅन एक्सपेक्टेड जर खराब राहिलं, तर तुमचे रिटर्न्स इम्पॅक्ट होतात. डायव्हर्सिफाईड फंडमध्ये काय असतं, तुमच्याकडे प्रत्येक सेक्टरचं काही ना काही अलोकेशन असतं. तो एक सेक्टर खराब करतो, दुसऱ्या सेक्टरमध्ये कॉम्पेन्सेट करतं. सेक्टर फंडमध्ये तुम्हाला तशी एक लक्झरी नसते. आमचा एफर्ट नेहमीच असतो, की आम्ही विदिन सेक्टर ऑल्सो, बिकॉज देर आर पॉकेट जे तुम्ही कॅप्चर करू शकता. पण सेक्टर फंडचे एक लिमिटेशन्स आहे, की तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन खूप मोठा असणं गरजेचं आहे आणि रिस्क पण यामध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे तुमच्यासारखे जे ॲडवायझर्स आहेत त्यांच्याशी बोलून केलेलं ऑलवेज बेटर. 2 सेक्टर ज्याच्यामध्ये मी स्वतः पर्सनली सॉर्ट ऑफ पॉझिटिव्ह आहे, बिकॉज ऑफ सो BFSI बिकॉज सिग्निफिकंट अंडर व्हॅल्युएशन दिसतंय आणि आता अंडर ओनरशिप पण खूप दिसायला लागली आणि एनिवेज अंडर परफॉर्म तर खूप गेल्या 4-5 वर्षात केलंच आहे. कन्झ्युमरमध्ये व्हॅल्युएशन स्वस्त नाही आहे कुठे. व्हॅल्युएशन अजूनही हेडलाईन व्हॅल्युएशन अजूनही महागच आहे, पण अर्निंग्स खूप डिप्रेस्ड आहेत. कारण जर तुम्ही कन्झ्युमर कंपन्यांची व्हॉल्यूम ग्रोथ बघितली, कन्झ्युमर कंपन्यांमध्ये सर ना, आता एक रिसेंट ग्रोथ तर दिसते आपल्याला. थोडी आली, हलकीशी यायला लागली. मग ती हलकी ग्रोथ तुम्हाला म्हणायची, कारण कन्झ्युमरचे काही स्टॉक ऑलमोस्ट डबल ट्रिपल झालेत. म्हणजे ओके. मोठे स्टॉक पण इव्हन. नाही म्हणजे जे लार्ज कॅप किंवा जे मेगा कॅप्स आहेत कन्झ्युमरमध्ये किंवा इव्हन मिड साईजमध्ये असतील, कारण काय झालं, गेले 3-4 वर्षात जी हेडलाईन व्हॉल्यूम ग्रोथ आहे ती बऱ्याच जणांची 2%, 3%, 4% आली आहे. जर तुम्ही QSR स्पेस बघितलीत, फूडची जी आहे, बर्गर, पिझ्झा, त्यांची तर निगेटिव्ह चालू आहे. आत्ता हे दिस वॉज द फर्स्ट क्वार्टर की थोडीशी हलकीशी ग्रोथ यायला पण लागली. त्यांची अंडरलाईन ग्रोथ पण पिझ्झा बर्गरवाल्यांची दिसत नाही आपल्याला म्हणावं हा, तशी. तेच म्हणतो ना, जेव्हा दिसत नाही तेव्हाच तुम्हाला ते अर्निंग्स डिप्रेस दिसतात, कारण ह्याच्यात काय असतं, ऑपरेटिंग लिव्हरेज खूप असतो. अच्छा, म्हणजे आता त्यांची बॅलन्स शीट मध्ये ती ग्रोथ दिसत P&L नाही, खूप म्हणून आपण depressed आहे. बाय करायचं. Absolutely. कारण मला वाटतं इथून पुढे ती ग्रो होऊ शकते, राईट? म्हणून तुम्ही त्या कारण उद्या रुरल जे डिप्रेस्ड होतं गेले 3-4 वर्ष, उद्या रुरल पिकअप झालं आहे, उद्या इन्फ्लेशन आता ऑलरेडी अंडर कंट्रोल येत आहे. त्यामुळे एक बॉयन्सी, यावेळी पाऊस चांगला पडला आहे, त्यामुळे तुमचं आउटपुट चांगलं येईल, त्यामुळे एक बॉयन्सी इकॉनॉमी तुम्हाला दिसेल आणि शेवटी कुठे ना कुठे तुम्हाला याचा बेनिफिट कन्झम्पशनमध्ये पण दिसेलच. आता कालच तुम्ही ऐकलं असेल, गव्हर्नमेंटने UPS युनिव्हर्सल पेन्शन स्कीम जी अप्रूव्ह केली, तो त्याचा कुठे ना कुठे सिंग प्रत्येकाचा कुठे ना कुठे कन्झम्पशनला किंवा लिंक असणारच आहे लाईफमध्ये. तसं जर सर बँकिंगवर जर आपण आता परत आलो, तर बँकिंगमध्ये वाटतं तुम्हाला ग्रोथ यायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं RBI त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणतं, की मी काही इंटरव्ह्यूज बघतो किंवा काही लोकांचं बोलणं ऐकतो किंवा मी बँकिंगमधल्या लोकांशी बोलतो, तर सरळ डायरेक्ट म्हणतात, हे आमची वाट लावायलाच बसलेत, आता काय आम्हाला हे जगू देणार नाहीत, अशी सुरुवात होते त्यांची, की एवढे रिस्ट्रिक्शन्स आलेत, हे आलेत, ते आलेत, मग आम्ही कमवायचं काय? सो बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, की नेट इंटरेस्ट इन्कम यांचा डाऊनच होत जाणार आहे आणि लवकरात लवकर काही ग्रोथ दिसत नाही. रेट कटचा तर विषयच चालू नाही यांचा अजून, कारण जोपर्यंत तुम्ही रेट कट करणार नाही तोपर्यंत कन्झम्पशन अजून वाढणार नाही. या सगळ्या गोष्टींची चर्चा आहे. आता तुम्ही जे दोन्ही सेक्टर बोललात, तर त्या दोन्ही सेक्टरमध्ये रेट कट आणि या सगळ्या गोष्टी लिंक्ड आहेत. मग तुम्हाला काय वाटतं, जर हे लवकर होणार नसेल तर आपण आता एंट्री घेऊन फायदा तरी काय? जेव्हा RBI लोक म्हणतात की RBI आम्हाला जगू देणार नाही, एक विचार कर, रेग्युलेटर जो बसलेत ना, ते तुमच्या हिताकरता बसलेत, बरोबर? जे ते करतायत ते तुमच्या चांगल्या करता आहेत आणि जर ते तुमच्या चांगल्या करता असेल तर ते इन्व्हेस्टरच्या पण चांगल्या करता आहे, बरोबर? इन द मेन टाईम थोडा पेन असू शकतो, पण ते तुमच्या व्हॅल्युएशनमध्ये पण दिसतं आहे. तुमचं जर भारतावर तुम्ही जर म्हणताय भारताची 5 ट्रिलियन विकसित भारत किंवा जे आपण म्हणतोय डेव्हलप इकॉनॉमी आणि जे आपण GDPमध्ये ग्रोथ बिल्डिंग करतोय, मला एक सगळ्यांना सिम्पल प्रश्न आहे. लोकांना असं वाटतंय काय की भारताची GDP मुवमेंटची काय 2x 3x होईल ती विदाउट बँकिंग सिस्टीम? इम्पॉसिबल. कुठे झालंय का कधी असं? पैसाच आहे शेवटी तो, त्याच्याशिवाय इकडे कुठलंच सेक्टर तुमचं चांगलं चालणार नाही जर बँक तुमच्या पाठीशी नसेल. विदाऊट लोन काय चालणार आहे? ॲब्सोल्युटली. सो ते एक आहे. दुसरं आहे, आणि जे रेग्युलेटर करतोय मी म्हणतो खूप चांगलं करतोय. ॲज अ इन्व्हेस्टर मला खूप कम्फर्ट होतोय, करेक्ट. कारण मला माहिती आहे पुढची ॲसेट क्वालिटी सायकल यायला पुराले अजून 7-8 वर्ष लागतील. रेग्युलेटरी एवढा प्रोॲक्टिव्ह आहे. बरोबर.
हां, कारण US मधल्या बँका कोलॅप्स होतात मग आणि इंडियन बँका एवढ्या स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंगली मग होल्ड करतात. म्हणजे याचा अर्थ टाईट करून ठेवलंय मी तर रेग्युलेटर आणि म्हणेन ही चांगली सर्वात गोष्ट आहे. बेस्ट रेग्युलेटर आहे आपले RBI जे आहेत, सर्वात बेस्ट रेग्युलेटर आहेत. इनफॅक्ट सर्वात इम्पॉर्टंट जे आपण एक इन्व्हेस्टमेंट आर्ग्युमेंट म्हणतो की या सेक्टरमध्ये का बघायला पाहिजे, मी म्हणेन RBI आहे. जोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तोपर्यंत आपल्याला काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता सर आपण बघितलं की कोणते सेक्टर चालू शकतात, कोणते चालणार नाहीत, बरंच आपण डिस्कशन केलं. पण यातले स्टॉक तर मला निवडायचे आहेत आणि ऑब्व्हियसली रेग्युलेशन्सप्रमाणे तुम्ही स्टॉक्सची तर नावं तर मला सांगू शकणार नाही. पण मला हे विचारायचं आहे सर, की जर मला समजा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुमच्यासारखे फंड मॅनेजर आहेत, आपण त्या स्कीममध्ये वेगवेगळे इन्व्हेस्ट करू शकतो. आम्ही सुद्धा त्यासाठी आहोत मदतीला लोकांच्या. कदाचित या नंबरला कॉल करून ते आमची मदत पण घेतील. बट मला हे विचारायचं आहे, ज्या लोकांना स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही कोणते असे टूल वापरता, ज्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे स्टॉक पिक करता किंवा रिटेलरने आमच्या लोकांना जर ते टूल्स वापरायचे असतील, तर त्यांनी कोणते टूल वापरावे? काय सजेस्ट करा? टूल्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की जे डॉक्युमेंट्स असतात कंपन्यांचे, डॉक्युमेंट्स म्हणजे काय असतात, ॲन्युअल रिपोर्ट्स किंवा क्वार्टरली जे रिझल्ट कॉलमध्ये इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन्स येतात किंवा ते जे कॉल होल्ड करतात त्याचं जे रेकॉर्डिंग किंवा त्याचं ट्रान्स्क्रिप्ट असतं, ते आय थिंक जर लोक बऱ्याच वर्षाचं ते ॲन्युअल रिपोर्ट 6 ते 7 वर्षाचे ॲन्युअल रिपोर्ट वाचा, 7-8 वर्षाचे किंवा 12 ते 16 क्वार्टर्सचं एक कॉन कॉल ट्रान्स्क्रिप्ट वाचा, प्रेझेंटेशन्स बघा त्यांची. ती तुम्हाला खूप माहिती देतं. तुम्हाला ही माहिती येतं की मॅनेजमेंट काय म्हणते, काय डिलिव्हर केलं आहे. सो आज जर तुम्ही कुठला स्टॉक घेतलात ॲनालिसिस करायला, 2020 जूनचा रिझल्ट त्यांचा बघा, त्यावेळी त्याने काय कमेंट्री दिली होती. त्यानंतर असं प्रत्येक क्वार्टर रिझल्ट ॲनालिसिस करायचं. सो ते काम करणं खूप गरजेचं आहे. आता हे डेटा कुठून घ्यायचा? हे प्रत्येकाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाच्या वेबसाईटवर त्यांचा इन्व्हेस्टर रिलेशनचा सेक्शन असतो, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन वाचू शकता. पण मला पहिला तर स्टॉकची लिस्ट तर हवी. आता समजा 4-5 हजार स्टॉक आहेत, तर मी कोणत्या स्टॉकची बॅलन्स शीट जाऊन मोर बघायची? दॅन पहिला तर मी सेक्टर निवडलं. आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही पहिले सेक्टर निवडलात, सेक्टर बरोबर. निवडलं. प्रत्येक सेक्टरमध्ये लीडर्स असतात, मोठ्या कंपन्या असतात, त्यांच्यापासून सुरुवात करा. बरं जर मला छोटे स्टॉक हवे असतील, मिड रेंजला जायचं. नाही, आधी मोठ्याचा करा ना ॲनालिसिस आणि मग हळूहळू मग छोट्यापर्यंत मिडमध्ये जा, मग छोट्यापर्यंत जा. एकदमच तुम्ही छोट्यापर्यंत गेला तर तुम्हाला कळणारच नाही की मोठ्या ह्याच्यामध्ये काय होतंय. करेक्ट. हां, म्हणजे एक तर तुम्हाला बेंचमार्क माहिती असायला पाहिजे, तो कसा करतोय. म्हणजे एक आयडल गोष्ट तर तुमच्याकडे असायला पाहिजे ना, ज्याच्याबरोबर तुम्ही आणि त्याला compare प्रत्येकाचा करा. एक एक काय म्हणतो एक लेवल ऑफ हे असतं, एक्सपर्टीज असतो की मी हे सेक्टर किंवा मी ह्याच्यातून शिकलोय. मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा तुम्ही म्हणाल कॉमर्सला असेल, तर त्याला जे समजते सेक्टर किंवा एखाद्याने कन्झ्युमरमध्ये काम केलं असेल किंवा एखाद्याने फार्मामध्ये काम केलं असेल, तो त्या सेक्टरमध्ये चालू करू शकतो, ज्याच्यामुळे त्याला थोडं अंडरस्टँडिंग आहे बाकी सेक्टर्सपेक्षा. करेक्ट. एरिया ऑफ कॉम्पिटन्स प्रत्येकाचा असतो, राईट. तो जर प्रत्येकाने आपापल्या एरिया ऑफ कॉम्पिटन्सवर जरी फोकस केलं तरी तुम्हाला खूप त्याच्यातून शिकायला मिळू शकतं. तुम्ही रिलेट करू शकता गोष्टींना. शेवटी हे गोष्टींना रिलेट करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे बघताय, आता उद्या समज मी ऑटोमोबाईल इंजिनियर असेन, तर मी एखादी गाडी जेव्हा मी बघीन ती मला अंडरस्टँड करायला इझी पडेल की ह्याच्यातलं इंजिनिअरिंग काय आहे, ह्याच्यातलं मेकॅनिक्स काय आहे. किंवा एखादी ऑटो ॲन्सिलरी कंपनीची अशी मी बोलीन किंवा ज्याचं मी ॲन्युअल रिपोर्ट वाचीन, तेव्हा माझं अंडरस्टँडिंग खूप बेटर असेल, कारण मी ते प्रोडक्ट्स बघितले असेल किंवा मी कधी हाताळले असेल, कधी मी त्याचा ॲनालिसिस केला असेल किंवा मी त्याचा अभ्यास केला असेल. त्यामुळे त्याने तिकडून तुम्ही चालू करा, एकदम उडी नका मारू. त्यानंतर मी कुठे अजून काय बघू शकतो? कुठली वेबसाईट किंवा असं काही तुम्ही सांगू शकता का? वेबसाईटमध्ये बऱ्याच वेबसाईट असतात ज्या तुम्हाला फायनान्शियल इन्फॉर्मेशन देतात. त्यात तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये ते तुम्ही गुगलमध्ये गेलात तर तुम्हाला ते दिसेलच कुठल्या भरपूर साऱ्या वेबसाईट. स्क्रीनसारख्या बरोबर वेबसाईट्स आहेत, बरोबर त्यावरून बरोबर. आपण जाऊ शकतो. पण आता मला सांगा सर, न्यूज मॅटर करते का यामध्ये? न्यूज वगैरे बघायला पाहिजे? न्यूजपेपर वाचले पाहिजेत, बरोबर आहे. मी दररोज सकाळी 6 ते 7 न्यूजपेपर वाचतो. बिझनेस रिलेटेड न्यूजपेपर वाचले गेले पाहिजेत. हां, न्यूजपेपर म्हणजे इकडे टँकर पडला, तिकडे पाण्याचं शॉर्ट, तसं नाही मला ते न्यूजपेपर नव्हे तर बिझनेस रिलेटेड वाचा. देशामध्ये काय होतं ते पण माहिती असणं गरजेचं आहे. अगदी असं पण ते एकदम नाही व्हायला पाहिजे, पण हां, नाही बऱ्याच वेळेला काय होतं ना सर, मी बऱ्याच लोकांना म्हणतो की उठल्या उठल्या त्या टाईपचे न्यूज जास्त नका बघू, कारण ते उठल्या उठल्या डिप्रेस व्हायला होतं. कारण न्यूज चॅनल जेव्हा आपण बघतो ना, ते 90% निगेटिव्ह न्यूज देत असतात. हार्डली 1-2-3% पॉझिटिव्ह काहीतरी न्यूज होतं. सो सुरुवातच निगेटिव्ह होते दिवसाची. अरे यार कुठे जन्माला आलोय असं वाटतं. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे की थोडंसं
बिझनेस रिलेटेड न्यूज, आणि त्यानंतर मग त्याला तडका म्हणून आपण बाकीच्या गोष्टी बघू शकतो की पॉलिटिकल अँगल आणि या सगळ्या गोष्टी, जिओ पॉलिटिकल काय सुरू आहे ते त्याच्याबरोबर त्याचा तडका मिळेल. सो लास्ट ॲडवाईस काय द्याल माझ्या इन्व्हेस्टरसाठी सर? एकच ॲडवाईस आहे सगळ्यांना, की एक डिसिप्लिन ठेवा आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि ते डिसिप्लिननुसार SIP तुमचं चालू राहू दे. वर खाली मार्केट होत राहतं. तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन जोपर्यंत खूप मोठा आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचं काळजी घेण्याची, टेन्शन घेण्याची गरज नाही. करेक्ट. हां, सिम्पल आहे. प्रोफेशनल व्यक्तीकडे पैसे द्या, ते मॅनेज करतील. स्वतःच्या डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा त्रास करून घेण्याचं काम सरांकडे आहे. सो ते सगळं टेन्शन सरांकडे सोडा, आणि म्हणजेच सरांकडे इन द सेन्स कुठल्याही फंड मॅनेजर्सकडे. सो ते मॅनेज करतील. तुम्ही एवढा वेळ दिला सर, आणि महत्त्वाचं मी आमच्या लोकांना रिक्वेस्ट करणार आहे आता, की कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला आत्ताच रिक्वेस्ट करतोय, मला याचा सेकंड पार्ट बनवायचा आहे. नक्की आणि बनवू मला आपण. तुम्हाला पुन्हा एकदा पॉडकास्टमध्ये घेऊन यायचं आहे, कारण लोकांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका असतील, त्या कव्हर होऊ द्यात. पुन्हा एकदा मला सेकंड पार्ट याचा डेफिनेटली ऑब्विसली आपण बनवायला नक्की आवडेल, आणि नक्की मी करूया. आत्ताच तुम्हाला ती रिक्वेस्ट करतोय सगळ्या जनतेसमोर आमच्या. सो कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही कमेंट्स असतील प्लीज कमेंट करा. तुमचे सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर करूया. आणि महत्त्वाची गोष्ट, जे काही तुमच्या मनात असेल क्लिअरली करा, आणि सगळीकडे हे शेअर करा, कारण एवढा व्हॅल्युएबल पॉडकास्ट, एक व्यक्ती जे 3-3, 5-5 हजार कोटी मॅनेज करतायत, हजारो कोटी म्हणतोय मी, त्यांच्याकडून जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप सारे फंड मॅनेजर्स आणि एक्सपर्ट मी या प्लॅटफॉर्मवर घेऊन येणार आहे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद इकडे बोलवल्याबद्दल. आल्याबद्दल. थँक्यू सो मच.